काम कर पकड. माननीय बोचे मॅडम आणि पूनम तिवारी मॅडम यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरील आपले स्थान ग्रहण करावे. हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए, हजारों बूंद चाहिए समुद्र बनने के लिए, पर एक स्त्री अकेली ही काफी है घर को स्वर्ग बनाने के लिए, घर को स्वर्ग बनाने के लिए. आंतरराष्ट्रीय महिला दिवस आज आपण इथे साजरा करीत आहोत. तरी या महिला दिवसानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गोसे विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव, महिला सक्षमीकरण व महिला उद्योजकता विकास समिती यांच्या वतीने आज दिनांक 8 मार्च शनिवार रोजी जागतिक महिला दिन निमित्त सामान्यातील असामान्यत्व या विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर अशा या कार्यक्रमाकरिता मी डॉक्टर रोहिणी धरमकर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर DS तळवणकर सर, आपल्याला प्रामुख्याने लाभलेले प्रमुख अतिथी निसर्ग संस्थेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती नीताताई बोबडे मॅडम, तसेच प्रामुख्याने उपस्थित असलेल्या आपल्या अतिथी माननीय आशाताई लहासे मॅडम, तसेच महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापिका संस्कृत विभागाच्या विभाग प्रमुख व महिला उद्योजकता विकास समितीच्या सदस्या माननीय सौ संगीता वैचाळ मॅडम, महिला उद्योजकता विकास समितीच्या समन्वयक माननीय डॉक्टर नीता बोचे मॅडम, तसेच माननीय सदस्या तिवारी मॅडम, या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि व्यासपीठावरील त्यांनी आपले स्थान ग्रहण केलेले आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन, मा जिजाऊ तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्ड मंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर DS तळवणकर सर यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याकरिता मी माननीय प्राध्यापिका सौ संगीता वैचाळ मॅडम यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. आजचे आपले प्रमुख अतिथी निसर्ग संस्थेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती नीताताई बोबळे मॅडम यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याकरिता मी डॉक्टर नीता बोचे मॅडम यांना विनंती करते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आपल्या दुसऱ्या प्रमुख अतिथी माननीय आशाताई लहासे मॅडम यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याकरता मी
माननीय प्राचार्य डॉक्टर DS तळवणकर सर यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. माननीय प्राध्यापिका सौ संगीता वायचाळ मॅडम तसेच महिला सक्षमीकरण उद्योजकता विकास समितीच्या सर्व सदस्या तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थिनी, उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक वृंद, सर्वांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच पाहुण्यांचा परिचय करून देण्याकरिता मी माननीय प्राध्यापिका सौ संगीता वायचाळ मॅडम यांना मंचावर निमंत्रित करते. रयतेला स्वतःची अस्मिता मिळवून देणाऱ्या, शिवरायांना घडवणाऱ्या माझी जाऊ, आधुनिक काळात महिलांना शिक्षणाची समान संधी ज्यांच्यामुळे उपलब्ध झाली अशा सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले. आपला समाज सुदृढ राहावा, सर्वांना समान संधी मिळावी याकरता ज्यांनी ज्यांनी अथक प्रयत्न केले त्या सर्व ज्ञात अज्ञात महान स्त्रिया, महान पुरुष, सामान्य स्त्रिया, सामान्य पुरुष या सगळ्यांना मी वंदन करते. मंचावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, इथे उपस्थित असलेले प्राध्यापक बंधू, प्राध्यापक भगिनी, विद्यार्थी बंधू, विद्यार्थी भगिनी, नॉन टीचिंगचे सुद्धा बंधू भगिनी, या सगळ्यांचं आजच्या या महिला दिनी सहर्ष स्वागत. खूप छान वाटतंय मला, थोडेसे का होईना पण इथे पुरुष सुद्धा उपस्थित आहेत. आजचा हा जागतिक महिला दिन मला जगाचं तर माहिती नाही, पण या भारतवर्षात सम्राट हर्षवर्धन आणि राजा चोल यांच्या काळापर्यंत स्त्रीच्या वैशिष्ट्यांचा आणि शक्तीचा आदर आणि सन्मान होत होता. ती समाजामध्ये मुक्तपणे व्यक्त होत होती, त्यामुळे समाज समृद्ध आणि आनंदी होता. मधल्या काळात घडलेल्या घटना म्हणजेच परकीय आक्रमणांची असुरक्षितता, तिथपासून ते बाबासाहेबांनी स्त्री मुक्तीसाठी दिलेलं हिंदू कोड बिल, या काळामध्ये स्त्रीची वैशिष्ट्य आणि शक्तिस्थानं याच तिच्या मर्यादा झाल्या, त्याचा संकोच झाला, ती व्यक्त व्हायची थांबली, ती गुदमरली. खर तर ही स्त्री या समाजाची आई होती, बहीण होती, मुलगी होती, सहचारिणी होती, या समाजाची शक्ती होती, तीच संकोचली. आता तिला आणि समाजाला सुद्धा हे कळावं की उषत काळ झालेला आहे, पुन्हा व्यक्त हो आणि या समाजाला पुन्हा वैभव प्राप्त करून दे, याची जाणीव फक्त स्त्री वर्गालाच नाही तर स्त्री आणि पुरुष सर्व समाजाला व्हावी, म्हणून हा महिला दिन आपण साजरा करतो. जनरली मी आत्ताच म्हटलं या महिला दिनाला फक्त महिला जमतात असं चित्र दिसतं, पण मी आत्ताच ज्यासाठी सांगितलं आहे की संपूर्ण समाज सुदृढ व्हायचा असेल तर समाजातला प्रत्येक घटकही सुदृढ असायला हवा आणि याकरताच महिलांना समान संधी मिळाव्यात यासाठी हा दिन सुरू झालेला आहे. आज महिलांना समान संधी मिळायलाही लागल्यात. अनेक महिलांनी आकाशाला गवसणीही घातलेली आहे. आता पुरुष ओरडायला लागले, कानावर येतं माझ्या, आमच्यासाठी पुरुष दिन नाही का? म्हणून मी जाणीवपूर्वक म्हणते आहे की हा दिन आपल्या सर्वांचा आहे, कारण समाज सुदृढ ठेवण्याची, समाज सुदृढ करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आहे. महिला पुरुष हे परस्परांना पूरक असायला हवेत. त्यामध्ये मी मोठा की तू मोठा अशी अहमहमिका नको, तर सगळ्यांना सगळ्या क्षेत्रात समान संधी मिळणं, सगळ्यांना परस्परांबद्दल आदर मिळायला हवा, ही गोष्ट सातत्याने लक्षात ठेवायला हवी आणि तसं वागायला हवं. यासाठी आपण हा दिन साजरा करूया. कसं आहे ना, कोणत्याही दोन व्यक्तींची क्षमता सारखी नाही असू शकत. मग ती मुलांमधली असेल, मुलींमधली असेल किंवा मुलींमधली असेल, प्रत्येकाच्या क्षमता निरनिराळ्या असतात. पण त्याच्या ज्या क्षमता आहेत त्यांना वाव मात्र मिळायला हवा प्रत्येकाला, हे कुणीही मान्य करेल नाही का? म्हणूनच
आजच्या आपल्या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे सामान्यातील असामान्यत्व. आपण वर्षभर अनेक थोरा मोठ्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो. ते आपले आदर्श आहेत. त्यांच्या गुणांचं आपण स्मरण करतो. ते आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करतो. पण म्हणून प्रत्येक जण काही जागतिक पातळीवरचा, राष्ट्रीय पातळीवरचा, राज्य पातळीवरचा किंवा जिल्हा पातळीवरचा एखादा मानांक कदाचित गाठू नाही शकणार. सगळ्यांनाच ते मिळतं असं नाही. पण तरी सुद्धा प्रत्येक सामान्य माणूस त्याच्या त्याच्या परिप्रेक्षामध्ये असामान्य हा असतोच. मला इथे एक गंमत सांगावीशी वाटते. आम्ही उंचाई नावाचा पिक्चर पाहायला गेलो, मी आणि माझा मुलगा. कोणी कोणी इथे बघितला आहे अमिताभ बच्चनचा? तरुण मुलांकडनं बघण्याची अपेक्षाच नाही, कारण तो निवृत्त माणसांच्यावरचा पिक्चर होता. त्या पिक्चरची 2 वाक्यामध्ये स्टोरी सांगायची झाली तर हे निवृत्त मित्रमंडळ जे आहे ते आपला नुकताच एक मित्र वारतो आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते हिमालयाच्या बेस कॅम्पला जातात. निवृत्तीनंतरचे, 60च्या नंतरचे हिमालय गाठणं हे तरुण माणसाला सुद्धा अत्यंत जिकिरीचं काम आहे. आणि मग हे लोक त्या हिमालयाचा बेस कॅम्प कसा पूर्ण करतात अशी ती त्या पिक्चरची स्टोरी आहे. मला स्वतःला फार फॅसिनेशन आहे गिर्यारोहणाचं, हिमालय वगैरे चढण्याचं. दुर्दैवाने मला ती संधी कधी मिळाली नाही. माझा पाय तुटल्यावर मी गेले. गिरनारच्या 10,000 पायऱ्या चढून आले आणि नंतर हिमालयाच्या एका ट्रेकिंगला गेले. ते सगळं फॅसिनेशन माझ्या डोक्यात आहे. आम्ही पिक्चर बघतोय, पिक्चर बघून आले. मी स्वतः युट्यूबवर सारखं हिमालयाचे सगळे जे व्हिडिओ आहेत ते पाहत बसते. एव्हरेस्ट सर केलेल्यांचे सगळ्या मुलाखती म्हणजे बघत असते आणि स्वतः मजा घेते की चला मी नाही गेले पण हे लोक कसे गेले. सो मी माझ्या मुलाला म्हटलं की बघ रे, ते एव्हरेस्ट गाठणं किती कठीण आहे आणि लोक किती त्याच्यासाठी प्रयास करतात आणि एव्हरेस्ट गाठतात. ह्याच्यावर माझा मुलगा काय म्हणाला ते ऐकण्यासारखं आहे. तो म्हणाला, आई, ते हिमालयाचं एव्हरेस्ट गाठणं जितकं कठीण आहे तितकंच प्रत्येकाच्या मनात ज्याचं त्याचं एव्हरेस्ट शिखर आहे आणि ते मिळवण्याची तो जी धडपड करतो प्रत्येक मनुष्य ती तितक्याच तोलामोलाची आहे. मी म्हटलं येस, दिस इज व्हेरी ट्रू. प्रत्येकाचं आपापलं टार्गेट अचीव करण्याची धडपड असते आणि खरंच ती धडपड एव्हरेस्ट सर करण्या इतकीच तोलामोलाची असते. आणि म्हणूनच आजची टॅगलाईन आहे सामान्यातील असामान्यात. आणि यासाठी आजच्या ज्या 2 प्रमुख अतिथी आपल्याला लाभलेल्या आहेत त्या खरोखरच सलामीला पात्र आहेत. त्यातल्या एक आपल्या अगदी सुपरिचित आहेत, GSच्या आई आहेत, माननीय नीताताई बोबडे या निसर्ग संस्थेच्या संस्थापक आहेत. गेल्या 25-30 वर्षापासून सातत्याने निसर्गातल्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू, दागिने, शोभेच्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण आणि त्या कलेतून उद्योग मिळण्याचं प्रशिक्षण त्या सातत्याने देतात आहेत. ह्या सातत्याला खरोखर सलाम आहे. आणि म्हणूनच आता इतक्या वर्षानंतर सरकारने दखल घेतलेली आहे आणि ताईंना आधुनिक सावित्री हा पुरस्कार दिलेला आहे. त्याकरता एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. मी प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी ताईंचा मोमेंटो देऊन सत्कार करावा. त्या उत्तम लेखिका आहेत, उत्तम कवयित्री आहेत, उत्तम गायिका आहेत, मातृवत्सल आहेत. मी आधीच म्हटल्याप्रमाणे त्या आपल्या GSच्या आई आहेत. नीताताई, खरोखर आपल्याला मनःपूर्वक प्रणाम. आपलं स्थान आपण ग्रहण करावं. आपल्या आजच्या दुसऱ्या अतिथींच्या परिचयाकडे वळण्यापूर्वी क्षमा मागते, पण आजचं आपली जी टॅगलाईन आहे सामान्यातील असामान्यत्व, त्यामुळे आमच्या कॉलेजमध्ये ज्या 3 महिला रुजू झालेल्या आहेत त्यांचं इथे मला स्वागत करणं किंवा सत्कार करणं खूपच औचित्यपूर्ण वाटतं आणि म्हणून मी आधी तो चान्स घेते. आमच्या कॉलेजमध्ये नव्याने 3 महिला कायमस्वरूपी स्वरूपात रुजू झालेल्या आहेत. त्यांचा आम्ही सत्कार करतोय हा प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्या महिलांनी समजून घ्यावा. तो आपल्या सगळ्यांचाच सत्कार आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कोमल काळे मॅडम आलेले आहेत का? हा, कोमल काळे मॅडम यांचा सत्कार करावा पुष्पगुच्छ देऊन. वेलकम टू नारी शक्ती, कोमल मॅडम.
या कॉमर्स डिपार्टमेंटला जॉईन झालेल्या आहेत. रेश्मा मारवाडी मॅडम यांना मी विनंती करते मंचावर यावं. आणि मी अतिथींना आणि अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा पुष्पगुच्छ देऊन. वेलकम टू महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता समिती. आमच्या अत्यंत सुंदर सूत्रसंचालन करणाऱ्या आणि महिला सक्षमीकरण समितीच्या ऑलरेडी सदस्य असलेल्या रोहिणी धरमकार मॅडम यांचं सुद्धा कौतुक मंचावरच्या मान्यवरांनी करावं अशी मी विनंती करते. त्या केमिस्ट्री डिपार्टमेंटला फुल टाइम जॉईन झालेल्या आहेत. पुन्हा एकदा मी सांगते, हा प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या सगळ्यांचा सत्कार आहे. त्यामुळे ह्या लोकांच्या चेहऱ्यावर जितका आनंद आहे तेवढाच आपल्या पण चेहऱ्यावरती असू द्यावा. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्या मुख्य आणि महत्वाच्या दुसऱ्या अतिथींकडे मी वळते. माननीय आशाताई लहासे. 18व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. गृहिणी पद आधी स्वीकारलं. त्यानंतर त्यांचं शिक्षण झालं BA BEd. त्यानंतर मुलं झाले. त्यानंतर MPSC क्लिअर केली. त्यानंतर मंत्रालयात नोकरी लागली. खामगावच्या रहिवासी, मुंबईच्या मंत्रालयात नोकरी. दर आठवड्याला मुंबई ते खामगाव इथपर्यंतचा त्यांचा प्रवास. इतकं सगळं करत असताना म्हणजे मुंबई खामगाव अपडाऊन करणं, स्वतःची नोकरी सांभाळणं, इकडे संसार सांभाळणं, मुलांना सांभाळणं, मुलांचं पासून आपल्याला दूर राहावं लागतं याचं दुःख उरी बाळगणं. आणि हे करताना MPSC ची PSI ही परीक्षा सुद्धा त्यांनी उत्तीर्ण केली. त्यांनी ग्राउंड क्लिअर केलं. त्यांनी इंटरव्ह्यू क्लिअर केला. आणि समोर आलेली संधी एक पाऊल मागे आले आपल्या घरासाठी. कारण प्रायोरिटी कशाला द्यायची हे प्रत्येकाला ठरवावं लागतं. हे स्त्री पुरुष दोघांनाही ठरवावं लागतं. हे काही फक्त स्त्रियांना ठरवावं लागतं असं नाहीये. आज तुमच्या समोर या महिलेला, या सामान्यातल्या असामान्यत्वाला प्रेझेंट करण्याचं कारणच हे आहे की आपल्या समोर संधी आल्या नाहीत तरी ती ठेणगी मात्र पेटती ठेवायला हवी. ज्या क्षणाला ती संधी मिळेल ती उचलायला हवी. संधी जात असेल तर त्याचं दुःख मनामध्ये आयुष्यभर बाळगू नये. तर जे काही समोर जीवन येत आहे ते अत्यंत सुंदर करण्याचा प्रयत्न करावा. ही शिकवण मिळण्यासाठीच आजच्या या अतिथींना मी बोलावलेलं आहे. मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आशाताई लहासेंचा मोमेंटो आणि पुस्तक देऊन सत्कार करावा. आशाताईंबद्दल आणखी खूप खूप बोलायची अशी माझी इच्छा आहे, पण ती मी आवरते. कारण आपल्याला त्यांच्याच तोंडून त्यांच्या जीवनाचा प्रवास ऐकायचा आहे आणि त्यातून आपल्या प्रत्येकाला मिळणारी प्रेरणा इथनं घेऊन जायची आहे. त्यामुळे माननीय आशाताई, मी आपल्याला विनंती करते की तुम्ही तुमचं मनोगत आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आज माझ्या अक्षरांना वचन दे ईश्वरा तुझे. आज माझ्या अक्षरांना वचन दे ईश्वरा तुझे. या प्रांगणातील या महिलांना गगन दे ईश्वरा तुझे. महिला दिनाची ही मैफिल सजली. महिला दिनाची ही मैफिल सजली. इथली प्रत्येक महिला ही अनमोल आहे. या रंगतदार बहारदार मैफिलीच माझा सलाम आहे. या वास्तूत इथे बसलेले स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या पुरुष वर्गाचा माझा सलाम आहे. या वास्तूतील दगड माती कणा माझा सलाम आहे. शेवटी माझ्यातल्याच मीला माझा सलाम आहे, सलाम आहे. आदरणीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, निसर्गतज्ञ नीताताई बोबडे, कॉलेजच्या प्राचार्या, सर्व शिक्षकवृंद आणि उपस्थित माझ्यासारख्या सामान्य माझ्या मैत्रिणी, कारण मी पण तुमच्यातली एकच आहे.
सर्वांना आधी सर्व महिला वर्गास मी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. पण ह्या शुभेच्छा कोरड्या नसाव्या असं मला वाटतंय. महिला दिन फक्त हा एक दिवसापुरता का म्हणून साजरा करावा ना? रोज आपला स्वतःचा सन्मान करून साजरा करूयात ना. एक संकल्प करूया स्वतःशीच. का म्हणून मी उपेक्षा करावी किंवा अपेक्षा करावी इतरांकडून की इतरांनी माझा सन्मान करावा? अरे आधी स्वतः आपण आपला सन्मान करावा. कधीतरी असा दिवस येतो का स्वतःसाठी जगलात का? विचारा स्वतःला प्रश्न. महिला दिन साजरा करण्याची गरजच का पडावी? रोजच आपला दिवस आहे. आताच मगाशी वायचाळ मॅडम बोलल्यात की अशी कुरकुर काणी येते की पुरुष वर्गांचा की पुरुष दिन का साजरा होतो. अहो पुरुष दिन तर आम्ही स्त्रिया रोज साजरा करतो. अहो चहा झाला या, अहो जेवण तयार आहे जेवा. हा तुमचा आदर नाहीये का? बरोबर आहे ना? तुम्हाला सर्व रेडी करून देणे, तुम्हाला काय हवं नको तर बघणे, तुमच्या सगळ्या गोष्टी वेळेवर अगदी जॉब करत असताना सुद्धा आम्ही तयार ठेवतो. हा सन्मानच आहे ना तुमचा. पण तुम्हाला का पुरुष दिन वेगळा साजरा करायची गरज आहे? गरज तुम्ही कमी पडताय हो. म्हणून आज आम्हाला सांगावं लागत आहे. आज आमचा दिन साजरा करण्याची अशी हे येत आहे. तर मी तर म्हणेल आपल्या स्त्रियांना की तुम्ही स्वतःचा सन्मान करा, स्वतःसाठी जगा. दिवसाची सुरुवात केल्यानंतर 10 मिनिटं स्वतःसाठी द्या. बघा स्वतःकडे, आरशात बघा स्वतःला, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघा कशी होते आणि कशी झाली. मी माझी भूमिका विसरली आहे का? मी स्वतःला कधी बघते का? असे प्रश्न स्वतःला विचारायचे. बरं असो, सुरुवात मला माझ्या प्रवासापासून करायची आहे आणि या कार्यक्रमाची जी टॅगलाईन आहे सामान्यातून असामान्यात. निश्चितच मी अगदी तुमच्यासारखी आणि इथे स्टेजवर उभं राहून बोलणाऱ्याचा हेवा करणाऱ्यातली अगदी सामान्य घरातली सामान्य मुलगी. अक्षरशः आता तुम्हा मुलींना हेवा वाटत असेल, अरे तिचा ड्रेस किती छान, तिचे दागिने किती छान, किंवा तिची साडी, तिचे हे या त्या गोष्टींचा हेवा वाटत असेल. मला मात्र हेवा वाटायचा की इथे या बसलेल्या यांनी काय केलं असेल, या तिथे का बसल्या, मी तिथे कधी असेल, हा मला हेवा वाटायचा. अक्षरशः कधी मला कुणाच्या राहण्याचा, कुणाच्या वागण्याचा हेवा वाटला नाही. पण मला एका स्त्रीच्या कर्तृत्वाचा, तिच्या हिमतीचा, तिच्या गुणांचा खरोखर खूप हेवा वाटला. आणि त्या हेव्यातून कदाचित मत्सर असावा किंवा हे असावी ना, ती अशी असावी. मला असं वाटतं की ती गोष्ट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत किंवा तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल. आणि असा हेवा वाटायचा. त्यातूनच माझ्यात ही प्रेरणा कदाचित निर्माण झाली असेल. आणि आणखी एक अशी होती की परिस्थिती अत्यंत अत्यंत वाईट होती. अक्षरशः वडील निरक्षर, आई सुद्धा निरक्षर, वडील 9वी फेल, शिक्षणाची कसलीही जाणीव नसलेलं कुटुंब माझं. माझ्या कुटुंबामध्ये मी अगदी लाडाचं गोंडस बाळ होतं, पण परिस्थितीला लाड वगैरे काही नसतात असं म्हणतात. आई वडिलांची अत्यंत दरिद्री परिस्थिती, अगदी 2.5 एकर शेत, अशा परिस्थितीत रोज कामाला जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि मी माझ्या वडिलांना 12 वर्षानंतर झालेलं अपत्य, ओनली 1. पण तरी लाड करून घेण्याचा मात्र अधिकार नव्हता ना, कारण श्रीमंती नव्हती. काही मागितलं तर ते लगेच मिळेल असं काहीही नव्हतं. अशा परिस्थितीत त्यात वडिलांना मुलगा नसल्यामुळे ते ड्रिंक करायचे. आणि ड्रिंक करून त्यांनी अक्षरशः जे होतं नव्हतं तेही गमवलं. त्यानंतर आणखी दारिद्र्य. मग करायचं काय? शिक्षणाशिवाय पर्याय नाही. 10वी नंतर शिकू द्यायला सुद्धा तयार नाहीत. स्वतःला 2 दिवस कोंडून घेतलं तेव्हा कुठं 11वी 12वी करायला मिळाली. हेच सामान्यत्व आहे बघा. 11वी 12वी केली, 12वीत टॉपर आले. जिद्दच घेतली होती हो, ही परिस्थिती बदलायची. कारण बाकीच्यांच्या जे नशिबी आहे ते माझ्या नशिबी नाहीये. मला माझं नशीब स्वतः लिहायचंय. कोण मला देईल काय, आई वडिलांनी काय करावं, कारण त्यांची तशी परिस्थितीच नव्हती. तर अशा याच्यामध्ये अभ्यास केला आणि 12वी मध्ये टॉपर आली. तर 12वीतच असं एक छान स्थळ जुळून आलं. निर्व्यसनी मुलगा आहे, शिक्षक आहे. तर सगळ्यांचा हे की बाबा परिस्थिती नाजूक आहे, लग्न करून घे, पर्याय नाहीये. तेव्हा कळत पण नव्हतं. अगदी वयाच्या 18 वर्षाला काय कळणार आहे ना, काय करावं, काय चांगलं किंवा काय वाईट, काय निर्णय घ्यावा. तर आई वडिलांनी लग्न लावून दिलं. जोडीदार चांगला मिळाला. जोडीदाराने शिक्षणासाठी, पुढील प्रवासासाठी योगदान दिलं, प्रोत्साहन दिलं. अगं माझ्या भरोशावर तुझ्या तू आई वडिलांचा उदरनिर्वाह करू शकतो, म्हणजे तुला आवडणार नाही किंवा त्यांनाही पचणार नाही, तर तू तुझ्या पायावर खंबीर उभी राहा, तू शिक. तर शिक्षणाचा प्रवाह परत सुरू झाला. ग्रॅज्युएशनला तुमच्या बहिष्यांमधून GS लाच परीक्षा दिली. BA चे फर्स्ट इयरचे पेपर द्यायला जेव्हा आली तेव्हा पोटात 9 महिन्याचं बाळ होतं, 8 महिन्याचं बाळ होतं. आणि अक्षरशः पोट डेस्कला लागत होतं.
आतून अचानक कळा पण निघत होत्या. त्यावेळी प्रश्नही येत होता, जाऊ दे ना, मिळालाय ना नवरा शिक्षक आहे ना, कशाला करायचं. पण दुसरं मन नाही, आईवडिलांना सांभाळायचंय, आज त्यांची परिस्थिती नाहीये, उद्या त्यांचं दुखणं खुपणं येईल ते बघायचंय. एकट्या पगारावर 10 तोंड खाणारी आहेत, नाही ऍडजस्ट होणार, जायचंय पुढे, थांबायचं नाहीये. कंटिन्यू केलं, BA कम्प्लीट केलं. त्यानंतर BA कम्प्लीट झाल्यानंतर लगेच दुसऱ्या बाळाची चाहूल लागली, तीही पूर्ण झाली. असंच करत असताना B.Ed करायचा एक डोक्यात विचार आला की चला शिक्षकाची नोकरी कदाचित आपल्यासाठी खूप जास्त सोयीस्कर ठरेल, कारण नवराही शिक्षक आहे. मग B.Edची एंट्रन्स दिली. तिथे B.Edला नंबर लागला, B.Ed करायला गेले. एक मुलगा 2.5 वर्षाचा, दुसरा मुलगा 6 महिन्याचा. एक मूल नवऱ्याजवळ, सासू, नवरा आणि मोठा मुलगा, हे 3 जण वेगळे इथे राहून ते त्यांचं हे करत होते. आणि मी माझं 6 महिन्याचं बाळ घेऊन B.Ed कम्प्लीट करण्यासाठी औरंगाबाद येथे गेले. एवढा त्याग होता तो, एवढा संघर्ष होता ना, त्या प्रवासामध्ये असं वाटत आहे तावून सलाखून निघालोय आपण. इकडे हा आजारी पडायचा, तिकडे माझे पेपर असायचे, ऐन वेळेवर तोही आजारी पडायचा. अक्षरशः तो प्रवास जरी आठवला ना तर अंगावर असे काटे येतात. म्हणजे मागे वळून जर पाहिलं ना तर बापरे, काय दिवस अनुभवलेत आणि काय संघर्ष आहे हा माझा स्वतःला. आणि त्या दिवशी मी स्वतःलाच माझं कौतुक करते आणि पाठ थोपटून घेते माझी स्वतःची. त्यानंतर B.Ed कम्प्लीट झालं. B.Ed कम्प्लीट झाल्यानंतर नोकरीचा ऑप्शन्स काय, तर मारामारीच आहे. आपल्याला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे नोकरीचे किती संघर्ष आहे. तेव्हा हे TET वगैरे CET नव्हतं ऑप्शन. मग काय करायचं, तर एका शाळेवरती, मी नाव घेणार नाही, त्या शाळेवरती मी इंटरव्ह्यूसाठी गेले आणि त्यांना म्हटलं मला काम करायचं, माझी मुलं सुद्धा या शाळेत आहे वगैरे. तर मॅडम सकाळी 7ला यावं लागेल, दुपारी 3 पर्यंत थांबावं लागेल, 2,500च्या वर आम्ही पेमेंट देणार नाही वगैरे वगैरे वगैरे. आणखी काय, ठीक आहे. नवरा म्हटला बाई एवढं करण्यापेक्षा तू असं कर, तू घरीच राहा, मुलांना सांभाळ, होईल तेवढा अभ्यास कर. ठीक आहे म्हटलं, हरकत नाही. सुरू केला ना. कदाचित तेव्हा एवढे साधनं नव्हते, इंटरनेट वगैरे हे ते अवेलेबल पण नव्हतं. आपला रेडिओ सुरू करायचा, बातम्या लावून द्यायच्या, इकडे आपली धुणं भांडी सगळं मुलं येईपर्यंत ते कामं आवरून घ्यायची. मुलं स्कूलला गेली की अभ्यास करायचा, मुलं आली की जे राहिलेली कामं जी त्यांच्यासोबत हे करता येतील ऍडजस्टमेंट करून ती करायची. असा हा प्रवास माझा सुरू झाला. आणि त्यातच मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 2011ची MPSC क्लरिकल होती, ती मी दिली आणि पहिल्या प्रयत्नात मी क्वालिफाय झाले. कदाचित हा संघर्ष असेल. आणि नियोजन, माझ्या वेळेचं कसं नियोजन, म्हणजे परिस्थितीचा किंवा या गोष्टींचा बाऊ न करता नियोजन कसं करता येईल या गोष्टीकडे जर आपण भर दिला ना तर आपण, मला नाही वाटत कोणीही कमी आहे. प्रत्येकामध्ये स्पेशालिटी आहे, प्रत्येक जण काहीही करू शकतो. फक्त तुम्ही तुमचं नियोजन व्यवस्थित करावं. वेळेचं जर व्यवस्थित नियोजन केलं ना, अशक्य असं काहीही नाही. हे नाही ते नाही ते नाही असं कुरकुरीत करत बसण्यापेक्षा ना खरोखर तुमच्या याचं नियोजन करा. मी छान माझं डेली नोट्स काढायला सुरुवात केली, न्यूजपेपरमधून कात्रण कापून ते करायला सुरुवात केली, टेक्स्टबुक वाचायला सुरुवात केली. अक्षरशः हा प्रवास माझा एवढा सुंदर चालू होता ना, त्यात आजूबाजूच्यांची कुरकुर पण ऐकायला यायची. काय बाई येते घरगुशी, लाईक तुमच्या भाषेतच, म्हणजे तुम्हाला समजेल असं, काय घरगुसी बाई आहे म्हणे, तिला काय हेच नाहीये, बाहेर बाया बसतात, हे करतात, काय नुसती एकलकोंडी आहे, असं तसं खूप काही ऐकायला मिळालं. पण मी लक्षच दिलं नाही त्या गोष्टीकडे. कारण ज्या गोष्टी उत्पादक नसतील, ज्या प्रोडक्टिव्ह नसतील, अशा गोष्टींना वेळ तरी का द्यावा. म्हणून मी माझा प्रवास सुरू ठेवला. आणि 2012ला जुलैमध्ये माझी ऑर्डर आली मंत्रालयामध्ये. तेव्हा अक्षरशः जे नाव ठेवायचे त्यांनीच तोंडात बोटं घातली आणि माझ्या फाटीवर कौतुकाची थापही मात्र त्यांनीच ठेवली. बघा, मी जर तेव्हाच हे झाली असते, डायव्हर्ट झाली असते आणि ते काय म्हणताय, हे काय म्हणताय, जग काय म्हणताय आणि यात जर गुरफटले असते तर कदाचित मी माझा पुढचा प्रवास करूच शकले नसते. एवढ्यावरही प्रवास थांबला नाही. मुंबई सारख्या शहरात ज्या बाईने मुंबईचं फक्त TV न्यूजमध्ये पाहिलेलं, मुंबई हे शहराचं फक्त नाव ऐकलेलं, त्या बाईने तिथे जाऊन स्वतःला सेटल करणे, 10 वर्ष तिथे जॉब करणे, इट्स नॉट जोक. रोज नवा संघर्ष असायचा, रोज नवा. लोकल पासून सुरू होणारा प्रवास, सकाळी ऑफिसमध्ये निघताना परत घरी येईपर्यंत अवस्था, म्हणजे अक्षरशः जो तिथे जाऊन बघेल ना त्यालाच हे कळू शकतं की हा संघर्ष काय असू शकतो. आज असं म्हणतात की मुंबईत जो राहू शकतो तो जगात कुठेही राहू शकतो. मग मी तर 10 वर्षाचा प्रवास करून आली आहे तिथे, सामान्यातून असामान्यातून, निश्चितच आहे ना. आणि वायचाळ मॅडमचं तर फार कौतुक करावं लागेल या बाबतीत की काय हे केलंय त्यांनी, म्हणजे मला अक्षरशः कौतुकच वाटतंय त्यांचं. तर खरोखर हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे आणि खूप म्हणजे
मी तर म्हणेल की एखाद्या छान मखमली वाटेवरून चालताना किंवा चालून तुम्ही यश पार करणे किंवा यशावर पोहोचणे म्हणजे ही काही खूप विशेष गोष्ट नाही. ही सहज आहे, ही कोणी पण करेल. एका काटेरी वाटेवर चालून जेव्हा तुम्ही यशस्वी होता ना, त्या यशाला निश्चितच खूप महत्व आहे आणि त्या यशाचं एक हेच वेगळी आहे, चमकच वेगळी आहे असं मी म्हणेन. कारण तो प्राऊड फील कदाचित त्यांच्यात नसेल पण तुमच्यात येईल. म्हणून मुलींनो, परिस्थितीचा ना आयुष्यात कधीच बाऊ करू नका. आणि हेवा, ह्या क्षणिक गोष्टींचा कोणताही हेवा तुम्ही कधीही वाटू देऊ नका कुणाचा. लाईफ टाईमचा विचार करा, लॉंग टाईमचा विचार करा आयुष्यात. बरं, आणखी माझा प्रवास कंटिन्यू करते. लोकलचा 10 वर्ष प्रवास हा तर होताच, पण त्यातच मी असं केलं, 12ला जेव्हा मी मंत्रालयामध्ये जॉईन झाली 2012ला होम डिपार्टमेंटला, तेव्हा मनात अशी रुकरुक होती की एवढासा पगार भागेल का? 15,000 पगार आहे, इथे मुंबईत राहण्याचा खर्च एवढा आहे, झेपवेल का? त्यापेक्षा आपलं स्वप्न राहिलेलं, अपूर्ण राहिलेलं आहे, ते पूर्ण करूयात का? MPSCची PSI पदासाठी पोलीस उपनिरीक्षक गट ब नॉन गॅझेटेड ग्रुप बी या पदासाठीची परीक्षा मी दिली, प्री दिली, क्वालिफाय झाले. कारण संघर्ष जरी सुरू होता तरी त्यात ही माझी जे स्वप्न होतं त्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करणं ही तेवढंच जोशाने सुरू होतं. तिन्ही बाजू सांभाळल्या, कौटुंबिकही, नोकरी पण आणि प्लस माझी म्हणजे काय म्हणू त्याला आपण, आपलं स्वप्नपूर्तीसाठी जी आहे ती सुद्धा, या तिन्ही बाजू सांभाळल्या आणि प्री क्लिअर केली. त्यानंतर मेन्ससाठी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा मिस्टरांना माहिती होतं की आपल्याला हिला तर जॉईन करू द्यायचं नाहीये, पण सांगणार कसं, कारण आव्हानं खूप आहेत ही त्यांना माहिती आहे. ते प्रॅक्टिकल विचार करत होते, मी भावनिक होऊन विचार करत होते. फरक हाच होता. त्यानंतर मेन्स दिली, मेन्सही क्वालिफाय झाले, पण त्यांना थोडीशी चुरच वाटायला लागली, यार ही जर आता फायनल पर्यंत गेली तर ही मात्र मग अट्टहास करेल आणि आपल्याला कदाचित हिला होकार जबरदस्ती ही मिळवून घेईल अशी त्यांना भीती वाटत होती आणि कदाचित आपली फॅमिली डिस्टर्ब होईल. पण झाला असा योग, म्हटलं आधी क्लिअर करू द्या. ती मला बोलू नाही दाखवली त्यांनी, पण म्हटलं ठीक आहे, होऊ तर द्या, बघू तर द्या, मला जाऊ तर द्या पुढे, मला आनंद घ्यायचा आहे म्हटलं माझ्या याचा. ठीक आहे, आला दिवस 14 नोव्हेंबर 2015. 14 नोव्हेंबर 2014 या दिवशी अमरावती येथे आमचं फिजिकल होतं. मेन्स क्लिअर केल्यानंतर फिजिकलच्या दिवशी जो फिजिकल क्वालिफाय करेल त्याचा इंटरव्ह्यू. तर मी तर मात्र इंटरव्ह्यूच्या तयारीने गेलेले होते. फिजिकल क्लिअर करणारच एवढा आत्मविश्वास घेऊन गेलेले होते. 2 मुलांची आई, 2 ॲबॉर्शन, 3 ॲबॉर्शन, 2 मुलं, 5 अपत्यांच्या आईने फिजिकलचा विचार करावा यापेक्षा काही आहे? कराल एवढा विचार. माझ्या मनात क्षणभरही शंका नव्हती. का? मेरी कोम करू शकते, मी का नाही? ती 4 मुलांची आई आहे, बॉक्सिंग करू शकते, मी काय केलंय वेगळं? जे नॅचरल प्रोसेस होती ती झाली, त्यानंतर सगळं नॅचरल असतं, हा मनात ठाम विश्वास. आणि गेले फिजिकलला. अक्षरशः अनमॅरिड मुली होत्या, 80 मुली होत्या. 80 मधून 14 मुली सिलेक्ट झाल्या, त्यामध्ये मी एक होते. अवस्था अशी होती ग्राउंडवर, 23 मिनिटात चालणे, थोडा लांबेल प्रवास, एक 10-15 मिनिटं, 23 मिनिटात चालायचं होतं. अक्षरशः टाचेवर चालायचं होतं, पंजा टेकवायचा नाही. PSIचं कदाचित मुलींनी काढलं असेल, कदाचित तिथपर्यंत पोहोचला असाल, मला आयडिया नाही, पण तुम्हाला असेल आयडिया. मुलींसाठी चालणे, 200 मीटर धावणे आणि गोळाफेक या 3 हे होत्या. आणि 23 मिनिटात टाचेवर चालून तुम्हाला तो टास्क कंप्लीट करायचा होता. माझा 22.58 सेकंदाला माझा क्लिअर झाला. तेव्हा मी अक्षरशः घामानं पूर्ण ओथंबलेली होती, अक्षरशः पूर्ण. आणि तिकडे माझा नवरा ग्राउंड बाहेर उभा राहून रडत होता, कारण ग्राउंड क्लिअर झालं हे त्याला समजलं होतं आणि ही बाई आता आपल्याशी वाद घालणार याचं त्यांना, कारण एवढं जर ही कष्ट घेते तर निश्चितच ही काही उगाच घेत नाहीये, बरोबर. मग आला इंटरव्ह्यूचा टास्क. इंटरव्ह्यूच्या टास्कलाही तोही सहज पार करू शकले, कारण अनुभव होता. मंत्रालयात 1.5 वर्ष मी जॉब केलेला होता, त्याच्यामुळे एक म्हणतात ना, जिथे वावरतो आपण तिथल्या लोकांमध्ये तसं आपल्याला एक कॉन्फिडन्स येऊन जातो. तर त्या बेसवर मी माझा इंटरव्ह्यू पण क्लिअर केला आणि 12 मार्च 2015ला माझा रिझल्ट आला, मी क्वालिफाय झाले. मी तिकडनं मुंबईवरून फोनवर रडत होते आणि हे इकडनं रडत होते. खरोखर तो प्रसंग इतका भावना शो करणारा होता ना. म्हणजे बघा, हातात यश आहे, पद आहे, पण शंकाही आहे. निर्णय काय घेऊ,
कारण समोर 2 मुलं आहेत की ज्यांचं भविष्य माझ्या समोर माझ्या हातात आहे. मी माझं ध्येय पूर्ण करायचं का आई म्हणून कर्तव्य पूर्ण करायचं? प्रायोरिटी कशाला द्यायची? खूप यक्ष प्रश्न होता हो. कारण आज तुम्हाला माहिती आहे अराजपत्रित गट ब नॉट जोक. बरोबर आहे ना मुलांना? PSI पद गाठणं एवढं सोपं नाही आहे हो. तर या पदावर पोहोचलेले असताना एवढा संघर्ष करून ते पद जेव्हा मला सोडायची वेळ आली किंवा मला त्याला जेव्हा नकार द्यावा लागला, तेव्हा ती भावनिक स्थिती खूप प्रचंड विचित्र परिस्थिती माझ्या समोर निर्माण झाली होती. पण शेवटी मी प्रायोरिटी दिली माझ्या कुटुंबाला. कारण माझ्याकडे ऑलरेडी एक जॉब होता. मी मंत्रालयामध्ये मिनिस्ट्रियल स्टाफमध्ये होते. त्याच्यामुळे ठीक आहे, कदाचित त्याहीमुळे मी हा निर्णय घेऊ शकले असेल की एक खाण्याऐवजी अर्धी खाऊ पण लेकरांकडे लक्ष देऊ. बरोबर? एक आई असताना हा विचार करू शकले. तर आता मला असं कळलं की बऱ्याच मुली अशा म्हणतात की प्रायोरिटी कशाला द्यावी हे कदाचित बऱ्याच जणांना कळत नाही. तर मी तर म्हणेन कुटुंबाला, आपलं कुटुंब हे आपल्यासाठी खरोखर खूप महत्वाचं आहे, त्याला प्रायोरिटी द्यावी. आणि मी तेच केलं आणि ते पद मी यानेच ते केलं की नको, मला माझ्या खांद्यावर स्टार असण्यापेक्षा माझी मुलं जर स्टार झाली तर माझा पुढचा प्रवास खूप सुंदर असेल आणि मी खूप अभिमानाने जगेल. मी तर मिळवलेच आहे स्टार, पण हे स्टारही झालेत. यापेक्षा हा ड्युएल हे आहे ना माझ्या समोर, तो मी एक स्वीकारून इकडे यांना अंधारात नाही घालू शकत होते ना. यांचं भविष्य अंधारात मला ढकलायचं नव्हतं. म्हणून एक आई म्हणून मी निर्णय घेतला आणि ती पोस्ट मी सोडली. पण आज मी एक सिनियर क्लार्क म्हणून आहे. SDPO ऑफिस खामगाव येथे कार्यरत आहे. मी कमवतीये, मी केलं, मी मिळवलं आणि मी यशस्वी आहे. आय एम प्राऊड ऑफ मायसेल्फ. मला माझा स्वतःचा खूप खूप अभिमान आहे आणि तो कायम असेल. आणि हीच गोष्ट मला तुम्हा सर्व मुलींमध्ये बघायची. अगं निसर्गाने इतकं भरभरून दिलंय तुम्हाला, प्रत्येक बाबतीत तुम्हाला सरस केलंय. कदाचित असं एक सेंटेन्स मी ऐकलंय की बाबा सगळेच हे महिलांना का, पुरुषांना का नाही. तर एका मूव्ही मधला हे सेंटेन्स आहे ऍक्च्युली. तर त्यांनी म्हटलं होतं पुरुषांची जर डिलिव्हरी झाली असती, पुरुषांनी जर मुलांना जन्म दिला असता तर पुरुष वर्ग संपून गेला असता. एवढी ताकद आहे हो तुमच्यात की तुम्ही तो पुरुष वर्गाला जन्म देऊन त्याला घडवण्याची ताकद आहे तुमच्यात. तुम्ही काहीही करू शकता, काहीही. पण तुम्ही करता काय? माझा प्रश्न आहे, तुम्ही सध्या काय करताय? इन्स्टा, व्हॉट्सअप, बरोबर? आणि फोटो, रील्स. वा, क्या बात. शिवबाच्या लेकी, माँ, जिजाऊंच्या तुम्ही हे आहात. सावित्रीबाईंची सगळ्यांची आठवणच विसरलात हो तुम्ही. कुठे घेऊन चाललात आपल्याला? अक्षरशः मी इथून वॉक करताना मी अनेक प्रसंग बघितले इथे कॉलेजच्या आजूबाजूला तुमच्या. खूप वाईट वाटतं. आता आपलं जे वय आहे त्या वयास आपण जे करतोय, आपण एक विद्यार्थी आहोत, त्या विद्यार्थ्याचं कर्तव्य तुम्ही सगळेजण विसरलेला आहात. बरोबर हो ना? मान्य आहे सर्वांना? तुम्ही जर तुमचं कर्तव्य चोखपणे बजावलं ना, आज इथल्या सर्वजणी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहून उद्या इथे येऊन स्वतः स्पीच देऊ शकतील. एवढी ताकद तुमच्यात आहे. तुम्ही विसरलात ना सगळं. तुम्ही या प्रसार माध्यमाच्या जगामध्ये हरवल्या. यातून बाहेर पडा, स्वतःला ओळखा. प्रत्येकामध्ये निसर्गाने काही वेगळं दिलेलं आहे, ते वेगळं ओळखा. आज आपल्या समोर नीता बोबडे मॅडम आहेत. गरज नाही हो शिकून फक्त नोकरीच मिळवावी. उद्योजिका होऊ शकता तुम्ही. तुमच्यात कितीतरी कॅलिबर असतं. कुणी छान लीडर होऊ शकतं. प्रत्येकात स्पेशालिटी आहे, तर ती ओळखा आणि तसं वागा. आणि मुलांनाही माझं एक सांगणं आहे की म्हणजे तुमची बहीण असेल, आता स्वारगेट सारखी घटना आपण आता नुकतीच अनुभवलेली आहे. तर बघा, मला असं पुरुष वर्गाला हे करायचं नाहीये. ऍक्च्युली आपण एक सेंटेन्स हे माहिती आपल्याला की तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेना, एकुल्या विठुरायाला संसार पेलेना. तर ही संसाराच्या रथाची दोन चाकं आहेत आणि हे एकमेकांना पूरक आहे. मॅडमनी मगाशी सांगितलंच, कुणी कमी कुणी जास्त असं काहीही नाहीये. निसर्गानं तुम्हाला समतोल केलेला आहे. फक्त नियतीनं तुम्हाला मागे ठेवलं, तीच आपण पुढे आलोय. आपण खांद्याला खांदा लावून जगतोय. परंतु या पुरुषांनाही माझं एक सांगणं आहे की तुम्ही तुमची बहीण, तुमची आई,
तुमची मैत्रीण, या सर्वांचा सन्मान करा, सन्मानाने वागवा. कारण ह्या तुमच्या मैत्रिणी आहेत, ह्या उद्या तुमच्या सहचरिणी असणार आहेत. आणि कुणीही चुकीच्या मार्गाला जाऊ नका. अनेक प्रकारे ते घडताना मी पाहते. माझं डिपार्टमेंटच ते आहे, पोलीस डिपार्टमेंट. दामिनीत अनेक वेळा मी फिरते, तर दामिनीच्या माध्यमातून मी अनेक वाईट प्रकार, अगदी म्हणजे नजरेला गलिच्छ वाटतील असे प्रकार सुद्धा बघितले. तर असं काहीही करू नका. तुमचं जे आयुष्य आहे हे खूप सुंदर आहे. ह्या सुंदर आयुष्याचं सोनं करा. आणि तुमच्या आईवडिलांची स्वप्न आहेत, तुमची स्वतःचीही स्वप्न असली पाहिजे. कारण क्षणाच्या सुखासाठी जगण्यापेक्षा ना चिरकालचं सुखाचा विचार करा. एकमेकांचे फोटो काढून, एकमेकांसोबत रील्स बनवून काही होणार नाही हो. उद्या हीच मुलं, आता मुलींनाही मला स्पेशली सांगायचं आहे, रस्त्यावर जाऊन मुलांसोबत फोटो काढतात, अंगबिलट करून फोटो काढतात. काही गरज नाहीये ग. तुमचं एम काय आहे? तुम्ही आलात कशासाठी इथे? या गोष्टींचाच तुम्हाला विसर पडलाय. या गोष्टींकडे आधी फोकस करा, स्वतःला विचारा. आईवडिलांनी एवढ्या विश्वासाने कॉलेजमध्ये पाठवताय, शिकवताय, आम्हाला संघर्ष करावा लागला, भांडावं लागलं, तुम्हाला सहज मिळतंय, तर त्याचं सोनं करा ना. शिका, स्वतःची काळजी घ्या, स्वतःचं हेल्थ जपा, स्वतःच्या मानसिक शारीरिक गोष्टींकडे लक्ष द्या. कितीतरी बदल होतात, त्या बदलांकडे लक्ष द्या. आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न जपा, स्वतःचं स्वप्न जपा. त्यांना मान खाली घालायला लागेल असं कोणतंही कृत्य तुमच्या हातून घडता कामा नये. नाहीतर यापेक्षा मोठं पाप काही नसणार आहे. सैराट काय होतंय हो? तुम्ही सैराट होताय, नुसते सैराट झालेत आजकालची मुलं मुली. पण त्या सैराटचा अंत काय हे सगळ्यांनी पाहिलाय, बघितलाय ना. तरी का सैराट होताय तुम्ही? तुमच्या अभ्यासावर फोकस करा. कारण यशा इतकं नितांत सुंदर जगात काहीही नाही. एवढा आनंद कशानेच मिळणार नाही एवढा एका यशाने मिळतो, हे निश्चित. आणि तो मी अनुभवलेला आहे. ते विकत घेता येत नाही. यश विकत घेता येत नाही. त्याला मेहनत हा पर्याय, एकच पर्याय आहे. आणि तो शॉर्टकट मार्गाने कधीही मिळत नाही. त्याच्यामुळे यश मार्गावरून भटकू नका. यशस्वी व्हा, एकमेकांचा सन्मान करा. आणि प्रेम प्रकरणं सध्या खूप चालू आहेत. मी तर म्हणेन प्रेम काय फक्त मुलाने मुलीवर आणि मुलीने मुलावरच करायचं असतं का? अरे प्रेम अभ्यासावर करा, प्रेम तुमच्या ध्येयावर करा, प्रेम तुमच्या आई वडिलांवर करा, प्रेम पुस्तकांवर करा. प्रेमाचा अर्थ त्याग आहे. इथे काय करताय? एकमेकांच्या अंगावर ऍसिड फेकणं, एकमेकांचा खुनशी होऊन त्यांचं काहीतरी वाईट कृत्य करणं, अपमान करणं, याचा असा अर्थ असतो प्रेमाचा. आणि हेच प्रकार सध्या कॉलेज, शाळा यामध्ये चालू आहेत. या गोष्टीतून बाहेर पडा. खूप प्रेम करा, पण आपल्या ध्येयावर करा. जेव्हा यशस्वी व्हाल ना, तेव्हा खूप सुंदर, मुलांना सांगते, खूप सुंदर अप्सरा, तुमच्या 10 अप्सरा तुमच्या पाठीमागे फिरतील हो, तुम्ही यशस्वी असाल तर. आणि सैराट झालं तर त्याची काय अवस्था झाली होती तशीच तुमची होणार आहे. बरोबर? मुलींना स्वयंवर करायची वेळ येऊ द्यावी तुम्ही तर. आज तुम्हाला तर एवढा भाव आलेला आहे. बरोबर? का तुम्ही अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये गुरफडून घेताय स्वतःला? किती सुंदर, एवढ्या पोस्ट आहेत, एवढ्या व्हॅकन्सीज आहेत. स्पर्धेत उतरा, स्वतःला सिद्ध करा, प्रूव्ह करा. आई वडिलांनी गर्वांनी मान अशी चालताना उंचावली पाहिजे त्यांची मान, असं काहीतरी करा. यापेक्षा सुंदर गिफ्ट काही नसेल. आणि आजच्या ह्या महिला दिनी फक्त भाषण देऊन किंवा चांगले चांगले विचार ऐकून, चांगला स्टेटस ठेवून आजच्या दिवसाला विराम नाही द्यायचा आहे. आजचा दिवस खऱ्या अर्थाने सत्कारणी लावायचा असेल तर इथेच संकल्प करायचा सर्वांनी. इथे उभं राहून मॅडम आम्ही सुद्धा बोलणार आहे, आमच्या यशाची गाथा आम्ही सुद्धा सांगणार आहे, असं स्वतःशी संकल्प करा आणि पुढे चला. यश अगदी जवळ असतो. चालेल, चला, खूप वेळ घेतला मी ऍक्च्युली. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आणि महिला दिनानिमित्त आपण सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि आशा ठेवते की तुम्ही निश्चितच मी जे सांगितलं त्यातील काय जे मोडकं तोडकं सांगितलं असेल त्यातील 1-2 जणींनी जरी घेतलं ना तरी मी आजच्या दिवसाचा सार्थक झाला आणि खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा झाला असं गृहीत धरते. धन्यवाद. मर्यादा असतानाही निराश न होता संधी आली की ती उचलणं, संधी समोर असल्यावरही जीवनातली आपली प्रायोरिटी पाहून योग्य तो निर्णय घेणं, एक पाऊल मागे थांबणं, यालाही एक प्रचंड ताकद लागते. असा ताकदीचा प्रवास आपण ऐकलेला आहे. त्या ताकदीच्या मध्ये येणारे अडथळे
आणि त्या ताकदीला मिळालेली साथ सुद्धा आपण ऐकलेली आहे. आणि आज ताईंनी त्यांच्या प्रवासातनं तुम्हा मुलांना आणि मुलींना जे प्रबोधन केलेलं आहे, मला कल्पना आहे इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती ताई दर्दी आहे, गर्दी नाही. त्यामुळे ह्या मुली हे मुलं नक्कीच तुम्ही जी प्रेरणा दिलेली आहे उद्या जाऊन इथे येतील. आम्ही त्यांचा माजी विद्यार्थी म्हणून इथे सत्कार करू. तुमच्या वतीने मी मॅडमना शब्द देते आहे. येस. पण ताईंनी ज्या धोक्याच्या सूचना, जे अयोग्य वळण जे आहे, जे जगामध्ये आपण पाहतो आहे, तुमच्याच आजूबाजूच्या मित्रमैत्रिणी आहेत. आज आपलं हे कर्तव्य आहे, असं जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला आपण आळा घालायला हवा. स्वतःला आळा घालता येत नसेल तर तुमचे मोठे लोक इथे आहेत, कॉलेजमध्ये आम्ही शिक्षक आहोत, घरात आई वडील आहेत, त्यांची मदत घ्या आणि सगळा समाज तुमच्यासारखा सुंदर बनवण्यासाठी आपण आज संकल्प करूया. आणि मी पुढची सूत्रसंचालनाची सूत्र सगळी मॅडमकडे देते. धन्यवाद. आशाताई, खूप खूप धन्यवाद. मला एक ऍक्च्युली महत्वाचं हे म्हणायचं होतं की आत्ता इथे उपस्थित असलेल्या सगळा पुरुष वर्ग जो आहे तो महिलांना साथ देणारा आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपले अध्यक्ष, प्राचार्य, शिवाय आमचे सहकारी मित्र, शिवाय नॉन टीचिंगचे सगळे, शिवाय आमचे इथे बसलेली मुलं आणि मुली, ह्या सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे. त्यामुळे एकदा जोरदार मी तुमच्यासाठी थँक्यू. या ना. नाही, या ना प्लीज या. अतिशय लहानसे मॅडमने अतिशय आपल्याला भावनात्मक भाषण केलेलं आहे आणि त्या भावनात्मक प्रवासामधून आपल्याला आव्हानं दिलेलं आहे की आपण कसं जगायचं, कसं आपलं टार्गेट अचीव करायचं आहे. आणि वायचाळ मॅडमनी जो आपल्याला एक आपल्याकडून खात्री घेतली पुरुषावर्गाकडून, त्याच्यावर माझं हे होतं की मॅडम, कालपर्यंत हा जो पुरुष वर्ग आहे मी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व, कालपर्यंत आम्ही तुमच्यासोबत होतो, आजही सुद्धा आहे आणि उद्यापर्यंत तुमच्यासोबत राहतो. हे केवळ आपल्या महाविद्यालयाचंच नाही तर या पूर्ण जग आपल्या सोबत आहे. तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं. जेव्हा जेव्हा अडचणीत तुम्ही आलात तर हे आढाव सर सर्वात प्रथम तुमच्यासोबत येईल. त्याच्यानंतर हा जो वर्ग आहे पुरुष वर्ग, त्यांना सोबत आणण्याची ही माझी जबाबदारी राहील असं मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण ज्यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट बघतो आहे, ती आई आहे, ती ताई आहे. ती आई आहे, ती ताई आहे, ती मुलगी आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती सून आहे, ती सासू आहे, आज ती आजी सुद्धा आहे. पण याआधी ती एक स्त्री आहे जिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या माननीय नीताताई बोबडे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन आणि त्यांचं मनोगत व्यक्त करावं. भाई आदरणीय व्यासपीठावरील सर्वजण, इथे उपस्थित सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक वर्ग आणि नॉन टीचिंग स्टाफचे सगळेजण, आशाताईंचं भाषण, त्याच्या आधी वायचाळ मॅडमचं बोलणं आणि आशाताईंचं भाषण, याच्यामध्ये मी इतकी गुंगून गेले की मी स्वतःला विसरले. मला काय बोलायचं हे पण मी विसरले. इतकं सुंदर मी याच्या आधी ऐकलंच नव्हतं. इतकं चांगलं भाषण नाही म्हणता येणार त्याला. स्वतःचे अनुभव आणि त्या अनुभवातून दुसऱ्यांनी काही नक्कीच घेता येईल असे त्यांचं वक्तव्य खूपच सुंदर बोलल्या त्या. आणि सामान्यातून असामान्यत्व हा विषय जो आहे
तो खरोखर सार्थक झाला आहे. आणि व्हायचा मॅडमचे आभार मानेल मी की त्यांनी त्यांना बोलवलं इथे आणि आपल्या सगळ्यांना त्यांचं बोलणं ऐकलं आपण आणि खरोखर मंत्रमुग्ध ज्याला म्हणतात असंच त्यांचं बोलणं होतं असं मी इथे म्हणेन. आता सामान्य त्यांनी जशी त्यांची परिस्थिती सांगितली तसंच माझंही लहानपण गरिबीतच गेलेलं आहे. आई वडील आणि आम्ही 5 भाऊ आणि 3 बहिणी. पण वडिलांचं चक्की होती ह्याची पिठाची गिरणी होती, त्यामुळे गरिबीच होती आणि गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे गरिबीची जाणीव आहे. खेड्यामध्ये 5वी पर्यंत होते मी. नंतर मी धुळ्याला गेले आणि तिथे शिक्षण घेतलं. तर फक्त शिक्षण हेच ध्येय ठेवून आणि मनापासून अभ्यास करून, ट्युशन नाही, पुस्तकं नाही, तरी पण अगदी मन लावून अभ्यास केल्यामुळे, वर्गात लक्ष दिल्यामुळे मी चांगल्या मार्कांनी पास व्हायचे. आणि परिस्थिती नसतानाही भावांनी मला BSc पर्यंत शिकवलं. BScला मी केमिस्ट्री विषय घेतला होता. BSc परीक्षेच्या आधीच लग्न झालं आणि लग्नानंतर पुन्हा 1 महिना कॉलेजला जाऊन मी परीक्षा दिली आणि फर्स्ट क्लासमध्ये मी पास झाले होते त्यावेळेला. माझी इच्छा होती पुढे शिकायची आणि भावांची पण होती, पण परिस्थिती नव्हती. त्यामुळे त्यांनी, आमच्या सासूबाई डॉक्टर होत्या, सासरे खासदार होते, त्यामुळे त्यांना वाटलं की हिचं इथे पुढे शिक्षण होईल. त्यांना म्हटलं की तिला डॉक्टर व्हायचं आहे, तुम्ही तिच्या शिक्षणाची पुढे व्यवस्था करा किंवा शिकवा तिला. पण इकडे आल्यानंतर घरात करणारं कोणीच नव्हतं. म्हणजे सासूबाई होत्या आणि सून म्हणून कोणी नव्हतं. मोठ्या सून जाऊबाई होत्या पण बाहेर गावाला होत्या. त्यामुळे मला शिक्षण वगैरे सगळं म्हणजे घेताच नाही आलं. त्यांनी कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही केली की घरी कोण करेल, घरचं कोण करेल असं म्हणून माझं शिक्षण तिथेच थांबलं. पण मी ताईंनी जर सांगितलं की तक्रार करायची नाही, परिस्थिती वर मात करायची, तसं मी तक्रार केली नाही आणि संपूर्ण लक्ष आपलं घर सांभाळण्यात आणि सासऱ्याची सेवा, मुलांचं सगळं करण्यात मी स्वतःला गुंतवून घेतलं. त्यालाच प्रायोरिटी दिली. हळूहळू मुलं मोठी झाली, मुलं चांगली शिकली. आता तर दोन्ही मुली फॉरेनमध्ये आहेत, एक अमेरिकेत आहे, एक नेदरलँडमध्ये आहे. दोघींना 2-2 मुलं आहेत आणि तिथं त्या आपल्या भारतीय संस्कृतीचं त्या मुलीसुद्धा तिकडे जतन करतायत आणि सगळ्यांसोबत राहून आणि आपल्या इकडचं जे चांगलं आहे ते तिकडे पसरवायचा प्रयत्न दोघीजणी करतात. आणि मुलगा इथे GS मध्ये सचिव आहे. तर माझं केव्हा माहीत नाही, लग्नानंतर मी BSc केलं त्यामुळे आधी मला छंद नव्हताच कसलाच, अभ्यास एका अभ्यास. पण नंतर कसा कोणाच छंद लागला की कचऱ्यातून कला, माहीत नाही कुठलीही वस्तू बाहेर फेकताना मला त्यात दुसरी वस्तू दिसायची आणि मी त्यातून दुसरं काहीतरी तयार करायची. असं करताना आता इतकं मोठं प्रदर्शन ते तयार झालेलं आहे निसर्गाचं देणं. इतक्या प्रकारचा कचरा त्यात वापरून सुंदर वस्तू, दागिन्यापासून फ्रेमपासून सगळं इतकं इनोव्हेटिव्ह आहे की मला असं वाटलं की आता सगळ्यांना शिकवावं. कारण त्या वस्तू विकल्यानंतर हमखास पैसे मिळणारच आहेत, नक्कीच मिळणार आहेत. इतक्या त्या चांगल्या वस्तू आहेत आणि कामाच्या सुद्धा आहेत. मग आता माझं स्वप्न असं आहे की ध्येयासाठी, आता ताईंनी पण म्हटलं की ध्येयासाठी आपण प्रयत्न करायला हवे, ध्येय पूर्ण करण्यासाठी जिद्द. तर माझं ध्येय एकच आहे की निसर्ग आपल्याला खूप काही देतोय, सगळं काही देतोय आणि त्याचं निर्माल्यसुद्धा आता आपल्याला पैसा देणार आहे हे मी सिद्ध केलेलं आहे. आणि त्याचं हे स्वप्न हे आहे की प्रत्येक खेड्यापाड्यातून हा जो उपक्रम आहे बेस्ट आउट ऑफ वेस्ट किंवा निसर्गाचं देणं हा जावा आणि त्याच्यासाठी मी खेड्यापाड्यात जाऊन सुद्धा प्रशिक्षण देते. कालचीच गोष्ट आहे, ज्ञानगंगापूरला NSS कॅम्प बरोबर मी गेले होते आणि तिथल्या बायकांना ते कडू भोपळ्याचे फ्लॉवरपॉट आणि मक्याच्या सालीपासून फुलं शिकवले, त्यांना दाखवले पटकन 10 मिनिटात. त्या म्हणाले की आमच्याकडे तर शेत आहे, मक्याची शेतं आहेत आणि खूप मक्याची कणसं असतात, पण आम्हाला हे माहीत नव्हतं. आता आम्ही याची फुलं करू, तुम्ही घ्याल का? म्हटलं आम्ही नक्की विकत घेऊ, तुम्ही त्याची फुलं बनवा, फ्लॉवरपॉट बनवा, आम्ही नक्कीच विकत घेऊ. म्हणजे एकेका खेड्यात एक प्रोजेक्ट जरी दिला तरी शेकडो प्रोजेक्ट्स आहेत आणि शेकडो गोष्टी आहेत त्यांना. मला ताईंना द्यायचंच होतं निसर्गातर्फे. ताईंना ते कडू भोपळ्याचं फ्लॉवरपॉट आहे, त्याच्यामध्ये मक्याच्या सालीचं फूल आहे. या फुलाला काही करावं लागलं नाहीये, जसं आहे तसं फक्त ते पाकळ्या वळवल्या आणि ते फूल तयार झालेलं आहे. त्याला दोरा, धागा किंवा तार काहीही लावलेलं नाहीये. तर अशा अनेक 20-25 प्रकारचे फक्त मक्याच्या कणसाचे फुलं बनलेले आहेत.
तर एका प्रकारच्या कचऱ्यातून अनेक प्रकारच्या वस्तू बनलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप मोठं स्टेज आहे आता, खूप मोठा तुम्हाला म्हणजे व्यासपीठ आहे की तिथे तुम्ही तुमच्या कलेला छंद तर आहेच, कला आहे, त्यातून पैसा सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे ही गोष्ट करण्यासारखी आहे. आणि ते म्हणतात ना की तुम्ही फक्त ठरवा की सगळी परिस्थिती, सगळा निसर्ग तुमच्या सोबत तुमची इच्छा पूर्ण करायला झटतो. ते माझ्या बाबतीत अगदी 100% खरं आहे. मी बायकांना शिकवले आहेत खाद्यपदार्थ, आपले जे पदार्थ आहेत पारंपरिक, त्याच्यात थोडासा बदल करून आता जे पाहिजे मार्केटमध्ये ते शिकवलेले आहेत आणि त्याचा व्यवसाय त्यांना करायला सांगते. उदाहरण द्यायचं तर गव्हाच्या चिकापासून आपण कुरड्या बनवतो. आता फक्त त्याचं रूप बदलायचं आहे, आकार बदलायचा आहे आणि कुरकुरे बनवायचे, त्या चिकाचे कुरकुरे. गव्हाचा चीक रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. त्यामुळे हे कुरकुरे विकताना आपण हे वाक्य वापरू शकतो की मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे. आणि बायकांचा बरोबर आहे, रास्त त्यांचं हे आहे की त्यांच्याकडून कोणी विकत घेत नाही. मग त्याला पण पर्याय सापडला, त्याला उपाय सापडला. आता परवा मीटिंग झाली, मुंबईला एक ग्रुप आहे खूप मोठा आणि त्यांना हवं आहे हे सगळं सामान, जे आपण मेथीचं लोणचं आहे, गव्हाचा चिवडा आहे, कुरकुरे आहेत, हे सगळं नाविन्यपूर्ण पदार्थ आहेत. उपवासाचा केक शोधून काढलाय मी. हे सगळं जे आहे हे त्यांना पाहिजे, तर त्यांनी बोलवलेलं आहे. मग म्हणून मी खेड्यातल्या बायकांना सांगते की तुम्ही आता तयार राहा, 1 महिना वेळ आहे, हे सगळं तयार करा, कुरकुरे, गव्हाचा चिवडा, मेथीचं लोणचं, आणि तयार करून आपण तिथे नेऊ आणि तिथे विकू स्टॉलवर. नाही विकलं गेलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. ते सामान परत इकडे आणून इथे आपण ॲडव्हर्टाईज करू, एखाद्या दुकानाचं नाव देऊ की ह्या दुकानात तुम्हाला ह्या वस्तू मिळणार आहेत. अतिशय छान आणि कुरकुरीत असा तो चिवडा पण आहे, नवीन प्रकारे सगळे. तर हे आपल्याला आता करायचं आहे, लगेचच लागायचं आहे कामाला. आणि म्हणून असे मार्ग सापडत आहेत आपल्याला. आणि आपल्याला फक्त आता कष्ट, त्यांनी तोही शब्द वापरला की कष्ट करायची जिद्द असली पाहिजे. तर हे कष्ट आपल्याला करायचे आहेत. मी करतेच आहे. मी अजूनही गहू टाकलेले आहेत, चीक काढून उन्हात वाळतो आहे. तो चिकाचंही आपल्याला हे करायचं आहे उद्योग. गहू भिजवायचे 2-3 दिवस, ते चक्क्या पण आहेत ओलं दळून देणाऱ्या. कष्ट खूप कमी केले आता टेक्नॉलॉजीने. तर तो चीक आपल्याला धुवायचा आहे आणि तो कोंडा बाजूला ठेवायचा आहे. हा कोंडा सुद्धा फेकायचा नाहीये. माझा उपक्रम आहे नथिंग इज वेस्ट. हा जो कोंडा आहे हा तुम्ही फेकताय, गाईला लावताय नाही. ते अतिशय सुंदर स्क्रबर आहे, इंटेस्टिनल स्क्रबर आहे तो कोंडा. म्हणजे तो वापरून मग थापोड्या केलेल्या आहेत आणि त्या एक जरी खाल्ली तरी तुमचं पोट स्वच्छ होणार आहे. कुठल्याही औषधांची गरज नाहीये. ते सगळं आपल्याला बाहेर आणायचं आहे. आपला देश खूप चांगला आहे, आपली संस्कृती खूप चांगली आहे आणि आपल्याकडचं अन्नपदार्थ तर बेस्ट आहेत जगात. मग ते आपल्याला बाहेर आणायचे. आपण आणू शकतो, आपण करू शकतो, काहीही करू शकतो आपण. आज या महिला दिनी मी सांगू शकते की 17व्या वर्षी जर मला संधी मिळते सगळ्यांना शिकवायची, सगळ्यांकडून करून मला म्हणजे ओळख करून देताना म्हणतात की उद्योजिका नीताताई. मी म्हटलं मी उद्योजिका नाही आहे, उद्योजिकांची आई आहे. मी घडवते त्यांना, मी त्यांना तयार करते आणि त्यांना उद्योगाला लावते. कारण पैशाची मला सध्या तरी गरज नाही आहे. कामापुरता पैसा माझ्याकडे आहे आणि मी ह्या उपक्रमांमध्ये लावू शकेल एवढाही आहे. त्यामुळे पैसे कमवायची गरज नाही, पण ज्यांना पैसा पाहिजे त्यांना नक्कीच ह्या उपक्रमातून पैसा मिळू शकतो. आणि मुलींनी पण लक्षात ठेवायचं आहे की पैशाचा अभाव यापुढे कोणालाही राहणार नाहीये. तुम्ही फक्त पहा, शिका आणि बनवा आणि करा आणि विका. भरपूर पैसा याच्यात मिळणार आहे. निसर्ग तुम्हाला खूप देतोय आणि देणार आहे, फक्त आपल्याला घ्यायचं आहे. तर मग तुम्हाला जर पाहिजे की कसं काय प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आपल्याकडे आहे. निसर्गाचं देणं प्रदर्शन आहे. अत्यंत चांगल्या अशा सुंदर अशा वस्तू आहेत ज्या नाविन्यपूर्ण आहेत, त्या शिकायच्या आहेत, त्याच्यातून पैसे मिळवायचे आहेत. कोणीही यापुढे, माझं स्वप्न आहे की माझ्या महाराष्ट्रात कोणतंच गाव, कोणतंच खेडं गरीब राहणार नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भरपूर पैसा मिळणार आहे. कारण आपण शेतकऱ्याकडून चांगल्या किमतीत गहू, मेथी वगैरे हे जे आपल्याला लागणार आहे, शेंगदाण्याचं तेल वगैरे लोणच्यासाठी, ते सगळं आपण शेतकऱ्याकडून घेणार आहे आणि चांगल्या किमतीत घेणार आहे. आणि मग आपलं पाहून बाकीचे कोणी घेतील आणि अशा पद्धतीने त्यांच्या मालाला भाव मिळू शकतो. पण सुरुवात आपण करायची, आपण करू शकतो आणि आपण करणार आहे. मी केलेली आहे. धन्यवाद. एक छोटीशी कविता आहे निसर्गावरची. निसर्गावर माझं खूपच प्रेम आहे. हर तरफ है मिलावट बाजार में आजकल, हर तरफ है मिलावट बाजार में आजकल, इसीलिए ए इंसान कुदरत की ओर चल. हर फल हर फूल होगा कुदरती गुणों से भरपूर, सिर्फ कुदरत माँ देगी तेरे चेहरे पे नूर. बहुत तकलीफ दी है तूने,
बहुत तकलीफ दी है तूने जिंदा पेड़ों को काट कर, पानी के लिए धरती माँ को अंदर तक छेद कर. वातावरण को छेद रहा है हर मोबाईलचा स्वर. आपल्याला वाटलं आपणच बोलतोय, पण नाही. करोडो लोक मोबाईल वापरतायत आणि त्याच्या ध्वनी लहरी आहेत. त्याच्यामुळे वातावरण को छेद रहा है हर मोबाइल का स्वर, प्रकृति के कान फट रहे अति हुआ कोलाहल. किसानों ने अज्ञानवश किया उसे खुद बंजर. कितने भी साल लगे चाहे, मी मेली तरी मी गेल्यावरही काम चालू राहील. कितने भी साल लगे चाहे, लाएंगे पुराना मंजर. कुछ भी कठिन नहीं है काम, कुछ भी कठिन नहीं है काम, बस एक बीज बोना है, उसकी बदौलत जिंदगी भर शुद्धता को पाना है. कुछ मिनिट देने से, बी लावायला किती वेळ लागणार आहे? 5 मिनिटं फक्त बी रुजवायसाठी. कुछ मिनट देने से जिंदगी भर खुश रहोगे, सिर्फ कुदरत माँ की गोद में सुकून पाओगे. सिर्फ कुदरत माँ की गोद में सुकून पाओगे. और हाँ, पैसा भी चाहे जितना देती है ये प्रकृति, जिंदगी की हर मुश्किल हल करे ये प्रकृति. चलो फिर बोलो किस किस का जन्मदिन है आज. चलो फिर बोलो, आहे का कोणाचा वाढदिवस? चलो फिर बोलो किस किस का जन्मदिन है आज. जल्दी से शुद्ध बीज बोना, आज का परम काज, आज का पहला काज. छोड़ो गुस्सा छोड़ो आलस और त्याजो अहम को, तभी पा सकोगे उस दयालु तत्व परम को. छोड़ो, लगाओ बढ़ाओ एक पेड़, जाति धर्म को छोड़. क्यों न छाएगी हरियाली, हम हिंदुस्तानी 125 करोड़. क्यों न छाएगी हरियाली, हम हिंदुस्तानी 125 करोड़. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय अनमोल आणि मोलाचे असे मार्गदर्शन मॅडमने आपल्याला आता केलेले आहे. आणि आपल्या सर्वांकडून मॅडमला एक आश्वासन देऊ इच्छिते. तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार. लक्ष देवांनी उजळू दे तुझा संसार. कर्तृत्व सामर्थ्याची ओढून घे नवी झालर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. यानंतर 1-2 शब्द बोलण्याकरता मला बऱ्याच वेळपासून लक्ष्मी यांनी वेळ मागितला होता, तर त्यांना मी वेळ देते. फक्त 2 मिनिटांमध्ये ते आपलं मनोगत व्यक्त करतील आणि नंतर आपण अध्यक्ष भाषण घेऊया. लक्ष्मी हिला मी मंचावर आमंत्रित करते. उनको भी स्टेज पर सॉन्ग से सगळ्या कॉमर्स डिपार्टमेंटच्या लेडीजचा सत्कार केला वाटते गुलाबजाम, म्हणून सगळ्या कॉमर्सवाल्यांकडे धन्यवाद मॅडम. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील मान्यवर व माझे गुरुजन वर्ग व इथे उपस्थित असलेले सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, माझं नाव लक्ष्मी शेजाव. आज 8 मार्च महिला दिनानिमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. तर सर्वांना महिला दिन निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. स्त्री ही सृष्टीची शक्ती, प्रेम, त्याग आणि प्रेरणेचे मूर्तिमंत रूप आहे. तिचे कर्तृत्वान प्रेमळ मनाला आणि धैर्याला त्रिवार वंदन. ज्यांनी हिंदी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना शिकवण दिली अशा राजमाता जिजाऊ. ज्यांनी शिक्षणाचा पाया रचला, अंगावरती चिखल दगड शेण फेकून मारले आणि स्त्री शिक्षणासाठी नेहमी अग्रेसर राहणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना सुद्धा माझा त्रिवार वंदन. ज्यांनी ब्रिटिशांची झुंज दिली, अखेरचा श्वास पर्यंत लढा दिला अशा खूप लढी मर्दानी ती झाशीवाली राणी, खूप लढी मर्दानी व झाशीवाली राणी अशा झाशीची राणी लक्ष्मीबाई. ज्यांनी भारतामध्ये अनेक धर्मशाळा सुरू करणारा व हिंदू देवस्थान स्थापन सुद्धा केले, यांना न्याय देवता सुद्धा म्हटले जाते अशा अहिल्याबाई होळकर. ज्यांनी शेवटपर्यंत डॉक्टर B.R. आंबेडकरांना साथ देणाऱ्या घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई. ज्यांनी
शिक्षण नसताना सुद्धा विठ्ठल वरती गाणाऱ्या संत बहिणाबाई चौधरी, ज्यांनी सामाजिक कामगिरी केली व समाजातील गोरगरिबांना मदत करणाऱ्या मदर टेरेसा, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, अनाथाची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ, भारताची माजी पंतप्रधान व आक्रमक नेत्या इंदिरा गांधी, भारताची गान कोकिळा लता मंगेशकर, भारताची महिला अंतराळवीर कल्पना चावला, ज्यांनी कुष्ठरोगांसाठी आपलं आयुष्य झिजावलं, अशा साधनाताई आमटे, अशा थोर कर्तबगार महिलांना मी वंदन करते व माझं गीत गाण्यास सुरुवात करते. सॉरी, जास्त वेळ घेतला मी तुमचा. थँक्यू. थँक्यू मॅडम. मी सत्यमेव जयते मधले एक गीत सादर करते. बाबुल प्यारे सजना सखारे सुनो मेरी मैया, बोझ नहीं मैं किसी के सर का, ना मुझधार में नैया, पतवार बनूंगी पर लहरों से लड़ूंगी, अरे मुझे क्या बेचेगा रुपया, ओ अरे मुझे क्या बेचेगा रुपया. कल बाबा की उंगली को थामे चली, कल बाबा की लाठी भी बन जाऊंगी, अम्मा तेरी घरों देखी चिड़िया हूँ मैं, दाना लेकर ही वापस घर आऊंगी, जिसकी फितरत में हैरत समाई नहीं, जिसको दौलत से ज्यादा में भाई नहीं, ऐसे साजन की मुझको जरूरत नहीं, ना कहने का सुन लो मुहूर्त यही, अकेली चलूंगी किस मन से मिलूंगी, अरे मुझे क्या बेचेगा रुपया, ओ अरे मुझे क्या बेचेगा रुपया. दिल से दिल की तार को जुड़े नहीं, दो रस्मों पे दौलत हम काहे बहे, हम तो प्यार की ख्वाहिश में रिश्ते बुने, वो रिश्तों में लालच हम काहे सहे, क्या शादी के आगे जिंदगी ही नहीं, जो शादी हिसाबों की केवल ही नहीं, ऐसी शादी की मुझको जरूरत नहीं, ना कहने का सुन लो मुहूर्त यही, सुबह से खिलूंगी रुतिया से भरूंगी, अरे मुझे क्या बेचेगा रुपया, ओ अरे मुझे क्या बेचेगा रुपया, ओ अरे मुझे क्या बेचेगा रुपया. थँक्यू लक्ष्मी. अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये आणि सुंदर असे गीत तिने सादर केलेले आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांमध्ये लक्ष्मींचा धन्यवाद करूया. यानंतर अध्यक्षीय भाषणकर्ता मी माननीय प्राचार्य डॉक्टर DS तळवणकर सर यांना विनंती करते. त्याआधी आपण अजून एक सुंदर मनोगत ऐकूया. स्त्री म्हणजे एक वाट अशक्य ते शक्य करून दाखवणे, अन्यायाविरुद्ध लढणारी, स्वसुखाचा त्याग करून इतरांसाठी जगणारी. माय सेल्फ गायत्री नंदकिशोर उन्हाळे फ्रॉम BSc सेकंड इयर. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शक्ति का अवतार है नारी, शक्ति का अवतार है नारी, ईश्वर के समान है नारी, धैर्य का प्रमाण है नारी, जीवन का आधार है नारी. दरवर्षी 8 मार्च रोजी आपण महिला दिन साजरा करतो. हा दिवस महिलांच्या हक्काचे संरक्षण, त्यांचे सशक्तीकरण आणि समाजातील योगदान ओळखण्यासाठी समर्पित आहे. महिला दिनाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली. 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्यांच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी
काम जास्त पण मजुरी कमी या कारणाने लढा पुकारला. स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला हा संघर्ष जगातील पहिला संघर्ष मानला जातो. त्यानंतर 1910 साली क्लारा झेडगी यांनी सुचवल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली. आणि शेवटी मी इतकंच म्हणेन, सरस्वती का रूप है नारी, सरस्वती का रूप है नारी, लक्ष्मी का स्वरूप है नारी. जब बढ़ जाए अत्याचार, जब बढ़ जाए अत्याचार तो काली का अनुरूप है नारी, काली का अनुरूप है नारी. धन्यवाद. थँक्यू गायत्री. आणखी कोणाची इच्छा आहे काही मनोगत व्यक्त करायची? ठीक आहे. माननीय अध्यक्ष सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माझी जाऊ. आणि आज या महिला दिनी आमच्या सर्वांच्या जीवनाच्या वाटेवर क्षणोक्षणी प्रत्येक ठिकाणी आमच्या उद्धाराकरिता झटलेल्या सर्व महिलांना मी अभिवादन करतो. आज मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभलेल्या श्रीमती नीताताई बोबडे, त्याचप्रमाणे सुंदर असं मार्गदर्शन आपण ज्यांचं ऐकलं. मार्गदर्शन म्हटल्यापेक्षा मी असं म्हणेल की अगदी हृदयाला साथ घालणारं अशा पद्धतीचं त्यांचा जो प्रवास वर्णन होतं. आज आम्हाला या ठिकाणी लाभलेल्या आशाताई लहासे, मंचावर उपस्थित आपल्या महिला सक्षमीकरण समितीच्या समन्वयक डॉक्टर नीताताई बोचे, मंचावर उपस्थित आमच्या प्राध्यापिका संगीताताई वायचाळ, सर्व प्राध्यापिका, प्राध्यापक आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी पुनश्च एकदा सर्वांना मनपूर्वक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. खरं तर म्हणजे मी जे बोलणार होतो त्याची सुरुवात म्हणजे अगदी विचार जे आहेत, माझा हाच प्रश्न होता मुळात, का बरं महिला दिन साजरा करावा? ताईंनी म्हटलंच या ठिकाणी. आपण पूर्वीपासून पाहत आलो आहे की आपण साजरं काय करत असतो किंवा कोणता जो काही डे असेल का करत असतो आणि काय करत असतो. संत गाडगे महाराजांची जयंती आहे, मग तो उत्सव म्हणून साजरा करायचा. त्यांची पुण्यतिथी आहे ती साजरी करायची. शिवाजी महाराजांची जयंती एकदा नव्हे दोनदा साजरी करायची. आज महिला दिन आहे, साजरा करायचा. आता थोडस त्याच्यामध्ये डेज वाढलेले आहेत, पूर्वीचे काही विसरत जात आहेत, पण ते मदर्स डे, फादर्स डे, म्हणजे अगदी फ्रेंड्स डे पासून सर्वच डे, आणि त्या दिवशी सर्व ते हे करायचं. आणि सर्वात सोपं हे झालेलं आहे हे त्याच्यामध्ये की सकाळी उठल्या उठल्या फक्त आपला तो 1.5 GB जो आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामध्ये एक मेसेज टाकला, नसेल जमत काही लिहितं तर कोणाचं तरी येते ते फॉरवर्ड करून टाकलं की मोकळं, स्वतःही वाचलेलं नसतं ते फॉरवर्ड करून टाकायचं आणि झाला तो दिवस साजरा. त्याच्या अगोदर मला वाईट वाटतं कधी कधी, नेमका तुम्ही जो शुभेच्छाचा मेसेज देत आहात त्या ठिकाणी त्याच्या अगोदर तुमच्याच त्या मोबाईलवर कोणता मेसेज आहे हा बघितला का तुम्ही? कदाचित तुम्हाला जीवनामध्ये घडवणाऱ्या एखादा व्यक्ती जग सोडून गेला असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही शुभेच्छाचा हा मेसेज टाकताय. ह्या भावना आहेत तुमच्या, भावना पोहोचतायत तिथपर्यंत, मग या साजरा करण्याला काय अर्थ आहे? त्याच पद्धतीने महिला दिन साजरा करतो, कोणाला तरी एखाद्याला बोलवायचं, एखाद्याचं भाषण ठेवायचं, एखाद्याचं मार्गदर्शन घ्यायचं, या ठिकाणी खूप छान टाळ्या वाजवायच्या आणि काय तर आपण खूप छान बोललात, तुमचं भाषण खूप छान झालं. झालं का? ते इथून निघून गेल्यानंतर उद्या तुम्ही तुमच्या कामाला काय सांगितलं त्यांनी याची आठवण तरी आहे का?
याचं स्मरण कधी केलं का? आणि काय महिला दिन साजरा करतो? निश्चितच हा बंद झाला पाहिजे. आम्ही याकरता साजरा करतो की कुठेतरी विसर पडला आणि मग आज त्याला आम्हाला जाग आली आणि म्हणून आम्ही ते साजरा करतोय. हे बंद व्हायला पाहिजे. पण बंद कुठून व्हायला पाहिजे? मनातून, की आज याची गरज नाही हे समजायला पाहिजे. तेच समजत नाही म्हणून किमान 1 दिवस 2 दिवस वर्षातून जे काही आहेत तर त्या दिवशी तुम्हाला कमीत कमी ते एक जाणीव करून द्यावी याकरिता हे डे साजरे सुरू आहे. मग करूया ना आपल्यापासून सुरुवात हे बंद करण्याची. मी सांगतो आहे तुम्हाला, पुढल्या वर्षी निश्चितपणे गोसे महाविद्यालयामध्ये महिला दिन साजरा करणार नाही. पण एवढं धाडसाचं या ठिकाणी वाक्य बोलताना, हे स्टेटमेंट करताना मला तुमची सर्वांची साथ जर या पूर्ण वर्षभरामध्ये जर लाभली तर मी 8 मार्चला इथूनच सांगेल की काल जसा पद्धतीनं सुरू होता असाच आज कोणताही, मी मॅडमला सांगेल की नाही आज कुठलंही नाही. मी काल बचे मॅडम आहेत, काळे मॅडम आहेत, ती कॅम्प चालू होता आमचा, काल समारोप होता, डीएल टाकावी लागते. 8 मार्च पर्यंत दोघींनी सुट्या टाकल्या होत्या. त्यांच्यासोबत प्रोग्राम ऑफिसरही होते, नागरिक सर होते, खंडारे सर होते. यांनी 8 मार्च पर्यंत टाकल्या. मी ते कर्टेल करून 7 पर्यंत यांच्या मंजूर केल्या, 8ची मंजूर केली नाही. दोघींनाही सांगितलं. मॅडमने विचारलं सर तांत्रिक काही अडचण आहे का? म्हटलं कुठलीच अडचण नाही, लागून आपल्याला करता येत नाहीत का वगैरे. मॅडमने विचारलं मला की 8 दिवस वगैरे होतं. म्हटलं कुठलीच अडचण नाही, सर्व होतं, मी मंजूर केली नाही. त्याचं कारण असं आहे की 8 मार्चला, आणि 8ची याच्याकरता देत असतो आपण की पूर्ण 7 दिवसाचा जो थकवा वगैरे आहे आणि 1 दिवस निश्चितपणे बाहेर त्या ज्ञानगंगापूरला राहून, रात्री वेळ होतो तिकडनं यायला, सकाळी ते पॉसिबल नाहीये, आणि म्हणून मग 1 दिवस ती सुटी. पण म्हटलं नाही, आज आपल्याकडे महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करायचा आहे आणि तुम्ही सर्व मला उपस्थित पाहिजे. या ठिकाणी अजून एक सांगतो आहे की ज्या पद्धतीने आता ताईंनी सांगितलं, मी म्हटलंच की हृदयापर्यंत भावनिक साथ घालणारी आणि ते प्रत्यक्ष वर्णन, प्रवास सांगितलाय त्यांनी भाषण नाही केलं. मग याच्यामधून आम्ही काय घेतलंय, कुठपर्यंत आमच्या विचारात राहणार आहे ते. ताईंच्या शब्दांनी आज ज्याला झोप लागणार नाही ना, आज जर तुमची झोप जर उडाली तर निश्चितपणे सांगतो 8 मार्च 2026ला निश्चितपणे आपण हा साजरा करणार. काय सांगितले, आपण कुठे चाललोय आणि याला आपण जबाबदार आहोत का? नुसतं होणार नाहीये, ओरड केल्याने काही होणार नाही. मला त्या दिवशी पासूनचे एक वाक्य आठवतात. याच्या अगोदर आमच्या इथे माझी विद्यार्थी मेळावा झाला. त्या दिवशी शिल्पा पवार मॅडम आमच्याकडे होत्या, माझी स्टुडंटच आहे. त्या इथे आल्या आणि कोणीतरी असं प्रस्तावनेमध्ये वगैरे म्हटलं किंवा हे असतंच, म्हणजे जे ट्रॅडिशनल आहे आणि नॉर्मल जे चालतं आहे, संख्या आज जशी आहे तशीच त्याही दिवशी होती. ही बाजू जास्त भरलेली होती, मुलांची संख्या कमी होती. मग तिथे म्हटलं की यांची संख्या जास्त आहे आणि आज आम्हाला हे सगळं मिळतं आहे वगैरे. तर शिल्पाने म्हटलं या ठिकाणी की आम्हाला मिळत नाही, आम्ही ते खेचून आणतोय. निश्चितपणे कशाला कोणाला मागायचंय? म्हणतात ना, मांगने से भीख भी नहीं मिलता, लेकिन अगर चाहो तो ताजो तख्त मिल सकता है. काय गरज आहे? ते कायदे वगैरे जे काही होतं आणि तेव्हा जो संघर्ष करायला लागला तो आमच्या सावित्रीबाईंनी आणि यांनी केला त्यावेळेच्या परिस्थितीनुसार, आणि त्यांनी ते सगळं मिळवून दिलं. आता आपल्याला तिथे लढण्याची गरज नाहीये, ते काही करण्याची गरज नाहीये. जेंडर इक्विटीचे प्रोग्राम गव्हर्नमेंट पासून लावले जात आहेत. त्यांना अहवाल पाहिजे असतो, अहवाल जातो आणि समाजही जाईल. याने होणार आहे का? जेंडर इक्विटी तुमच्या इथे काय काय चालत आहे? पुरुष किती आहेत, महिला किती आहेत, किती मुलं म्हणजे पुरुष लागलेत, किती मुलं लागलेत, प्लेसमेंट झालं, किती मुलींचं प्लेसमेंट झालं. मग हा डेटा जुळवाजुळव करण्याची आम्ही त्या ठिकाणी काहीतरी म्हणजे आहेत का मुली, मग याच्यामधलं टाक नाव, त्याच्यामधलं टाक, ते जुळवाजुळव करतो, अहवाल पाठवून देतो, मीही पाठवतो. काय होणार आहे ते? प्रत्यक्षात बदलावं लागेल ना. मग ते बदलत असताना सुरुवात आमच्यापासूनच करावा लागेल. आता सांगतोय मी, त्या दिवशी कदाचित
काळे मॅडमला मी नाही म्हटल्यामुळे मॅडमला निश्चितच माझा राग आला असेल, कारण ओळख अगदी 2 दिवसाचीच आहे, जास्त नाहीये. बोचे मॅडमलाही वाईट वाटलं असेल. कार्यक्रम चालू असताना त्या ठिकाणी मॅडम माझ्याकडे 3-4 वेळा रिक्वेस्ट, मी गेस्ट सोबत जेवण करत होतो, मी प्रत्यक्ष परिस्थिती सांगतो आहे, 2-4 वेळा, आणि एक आशेने म्हणा किंवा कशाही पद्धतीने की थोडा वेळ सर आता नाही, मग मला काहीतरी याचं उत्तर देतील. मी शेवटपर्यंत बोललो नाही. त्यांनी म्हटलं होतं की दिवसभर माझं कॅम्पला थांबणं जमेल, परंतु रात्री माझं थांबणं जमणार नाही, म्हणजे मला अडचण आहेत, आणि माझ्या शब्दाची वाट बघत होते की ठीक आहे, रात्रीची व्यवस्था आपण करू. मी त्यांना सुटी दिली नाही, आणि शेवटी ह्या माझ्या त्या उत्तराच्या आशेवरच आहेत असं वाटल्यानंतर मग मी वेटो वापरून त्या ठिकाणी जे उत्तर दिलं, तर त्यानंतर त्या माझ्याकडे आल्या नाहीत. म्हटलं तुम्हाला करायचं ते करा, रात्री 9ला मला फोन करा, तुमचं रात्री जमत नसेल तर मी स्वतः तिथे येईल. हेच उत्तर होतं ना मॅडम, मी स्वतः तिथे येईल असं उत्तर माझं गेल्यानंतर निश्चितपणे त्या थांबणारच नाही. त्या गेल्या आणि पूर्णपणे त्या ठिकाणी राहिल्या. शक्य असेल तर त्यांचा अनुभव याच्यानंतर तुम्ही विचारून घ्यायचा की 7 दिवसामध्ये त्यांना पहिल्या दिवशी निश्चितपणे राग आला असेल, प्राचार्याचा राग आला तरी चालतं, त्यांना शिव्या घातल्या तरी चालतं, ती चेअर त्याच्यासाठी असते, त्याचं घेणं देणं नाही. पण याच्यानंतर मला विश्वास आहे की मॅडम कडून हे उत्तर कधीही येणार नाही की मला ते जमेल का किंवा मला काही अडचण आहे, मी नवीन आहे, असा मला विश्वास आहे. नंतर तुम्ही विचारून घ्या. मला मॅडमला त्या ठिकाणी पाठवलं हे तुमच्यासाठी सांगतोय मी, इकडे नाही. इकडे तर तो प्रवासच तसा झालेला आहे, म्हणजे सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला बऱ्याचशा संधी देत असताना मॅडम पोलीस प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग सुरू केलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये मुली आहेत आणि मुलंही आहेत सोबत, म्हणजे बाकी रिटर्न वगैरे हे तर ठीक आहे, परंतु ग्राउंड असतं. सकाळी सुरुवातीला 6:45 ते 6:45 म्हटलं, थोडं वेळ व्हायचा त्यांना यायला, खेड्यावरून वगैरे येतात, मुली आहेत, त्यामुळे संध्याकाळी याच्याकरता नाही ठेवलं की परत तेच घरी जायला जर आम्हाला लेट झालं तर मग घरी आई वडील विचारतील किंवा रस्त्याने काही, ठीक आहे. सकाळी ठेवलंय, ते 6:30 म्हणाले, 6:30 ते 7:30 केलं. 6:30ला तुम्ही म्हटलंय, म्हणजे माझं लक्ष नव्हतं, पण आपण कधी मॉर्निंग वॉकला भेटतोय, मी 6:30ला ग्राउंडवर जातो आणि यांच्याकडे बघतोय त्या ठिकाणी. मग आम्हाला जर हे करायचंय तर मी प्रत्येक वेळी अशा, म्हणजे कालचा कार्यक्रम झाला, मी तुम्हाला सांगतो आहे की काही कुठले, म्हणजे खूप काही असं मोठं भाषण आणि टाळ्या त्याची काही गरज नसते. हाच टेबल काल बाहेर होता आणि माझ्याकडे जे व्हॉलंटियर्स होते त्या ठिकाणी सगळे वेगवेगळ्या कामात होते, समोर उभ्या असलेल्या मुलीच होते. हा टेबल मला परत इकडे ठेवायचा होता, म्हणून ठेवून द्या. बाकीचे बघत होते, नाही मुलं येते, काही येणार नाही, तुम्ही जे आहे त्यांनी ठेवला ना, तो केलंही ना. ते कालचा पूर्णपणे प्रोग्राम जो आहे तो व्हॉलंटियर्सनी पार पाडला, त्याच्यामध्ये 90% मुली होते. मग याला आपण का म्हणतो की साथ मिळत नाही? निश्चितपणे मिळते. लहानशा मॅडमला मिळालेली आहे, त्या सांगतायत की ग्राउंड मध्ये माझं सिलेक्शन होत असताना कदाचित, मी मुद्दाम ते रिपीट करतो आहे, कोणाचं जर मिसअंडरस्टँडिंग झालं असेल तर ते क्लिअर होईल. मॅडम बोलत असताना की माझं तिकडे सिलेक्शन झालं आहे आणि ग्राउंडच्या बाहेर माझा नवरा रडत होता, मिसअंडरस्टँडिंग करू नका. मी तेच सांगतो आहे तुम्हाला. ग्राउंडच्या बाहेर त्या ठिकाणी ते होते आणि बघा की याही ठिकाणी कॉम्पीट करून तिने ते दाखवलेलं आहे, एवढ्या संघर्षातून तिने ते केलेलं आहे, त्याचे ते अश्रू होते. मग असा व्यक्ती जर सोबत आहे तर कुठे पुरुष नाही आहेत का ते साथ देणारे? निश्चितच आहेत, खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत आहेत ना. तुमचे मित्रही असतात, मित्रही या पद्धतीचे असतात. अगोदर तुमच्या घरामध्ये वडील असतात, तुमचा भाऊ असतो, जिथे प्रत्येक ठिकाणी असतात, तुमचे शिक्षक असतात, पुरुषही असतील, स्त्रिया असतील, दोन्ही मध्ये कुठेतरी चुकतंय, काही लोकांचं चुकतंय, कुठेतरी चुकतंय, काही लोकांचं चुकतंय. आमच्यामध्येही काहींचं चुकतंय, काही संघर्ष करतायत, इकडेही काहींचं चुकतंय, काही संघर्ष करतायत, तुम्हाला साथ देत आहे. मग आपल्याला काय करायला लागेल? त्या दिवशीची घटना, म्हणजे जशी त्या स्वारगेटचं वगैरे सांगितलं तुम्हाला, जळगावची सर्वांनी वाचली असेल. वाचल्यानंतर थोडंसं लक्षात येतं, आपण थोडंसं राजकारण आणि पॉलिटिक्स बाजूला ठेवूया. रक्षा खडसेंच्या त्या मुलींची छेडखानी वगैरे वगैरे जे काय असेल, ज्यांना झेड सुरक्षेपर्यंत प्रोटेक्शन मिळू शकतं, एका फोनवर पूर्ण पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी हजर होऊ शकतं, अशा मुलीची छेड काढली. त्याच्यानंतर ते राजकारण होईल, काय होईल, कोणाला हे होईल, ते त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये. मला हे सांगायचं आहे, ती मुलगी
म्हणजे त्या ठिकाणी स्वतःला समजा, मी जर स्वतः सक्षम असती तर मला इतरांच्या प्रोटेक्शनची गरज पडली नसती, आणि मी का दुसऱ्याची वाट बघा. तुम्ही रस्त्याने जात असताना माहिती आहे का, ताईंनी जे सांगितलं चित्र जे दिसतंय, जर अशा पद्धतीने वाईट नजरेने आपल्याकडे कोणी पाहत असेल, आपल्याला एखाद्या गोष्टीचा जर त्रास होत असेल, त्याच्यामध्ये पुन्हा मी सांगतोय की आपण लोक कुठंतरी चुकतोय, हे आपलीही त्याच्यामध्ये चूक असते. म्हणून या घटना घडण्याला बराचसा त्या ठिकाणी म्हणजे साथ मिळते. प्रत्येक घटना तशी असते असं मी म्हणणार नाही, परंतु यामुळे ते प्रमाण वाढतं. एखाद्याने जर असा प्रयत्न केला, बघा रस्त्याने जाणारे येणारे जे आहेत ना, ते तुम्हाला साथ का देत नाहीत, ते फक्त तुमच्याकडे पाहून का जातात माहितीये का? कारण तुमचा इनिशिएटिव्ह जो तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला सक्षम म्हणजे मी सक्षम आहे हे दाखवायचं आहे, तिथे कुठेतरी तुम्ही कमी पडताय. एक मुलगा आणि एक मुलगी, एखादा मुलगा छेड जरी काढत असेल, त्या ठिकाणाहून आपल्या आशाताई जात असतील किंवा मीही जात असेल, तर मी थोडासा बघेल आणि कदाचित लगेचच येणार नाही, परंतु तुम्ही त्या ठिकाणी सुरुवात करा. फक्त हे दोनच लोक नाही, तुमचा आवाज जिथपर्यंत जाईल ना, तेवढे त्या ठिकाणी धावत येणार आहेत, मग तो पुरुष असो की महिला असो. हे अनुभव तुम्ही बघितले असते. मग आम्हाला ते करायला लागेल ना, आम्हाला सुरुवात करावी लागेल ना. काय झालं आहे की आतापर्यंत म्हटलं जायचं, आताही म्हणजे म्हणतात बऱ्याच अंशी आहे, ते हळूहळू प्रमाण कमी होईल, की स्त्रियांचं जे रिमोट आहे ते पुरुषांच्या हातात असतं. कसं? घरी पहिल्यांदा प्रत्येक गोष्ट वडिलांना विचारावी लागते, वडील नंतर चला मुलगी मोठी झाली तिचं ती सांभाळते असं म्हटल्यानंतर भाऊ कुठेतरी आडवा येतो, तोही बाहेर जाऊ देत नाही. एवढं झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट मला नवऱ्याला विचारायला लागते. म्हणजे असं म्हणतात की त्याच्याकडे रिमोट असतं, पण झालं काय, याचं तर आपण प्रमाण कमी करून राहिलो आहे आपल्यामध्ये ताकद आल्यामुळे. आणि आपण निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करणार. प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे यावर्षी मॅडम 17 मेरिट आल्या सगळ्या मुलींचे, एकही मुलगा नाही. म्हणजे हे घडतंय. आकाशामध्ये गेलोय आहे, मुलींबद्दल बोलतोय, रेल्वे चालवत आहेत मुली, पायलट आहेत मुली, प्रत्येक क्षेत्रात. म्हणजे जिथे आपण बघतो खाकी वर्दीमध्ये तर आता संख्या मोजण्याची गरज नाही, एवढ्या मुली आहेत त्या ठिकाणी. वन विभागात काम करतायत. म्हणजे मी हे मुद्दाम विभाग याकरता सांगून राहिलो की जे थोडेसे दूर होते. मॅडमने जसं सांगितलं की आपल्याला थोडीशी टीचरची नोकरी बरी पडेल म्हणून मी बीएड केलं, तर 1-2 नोकऱ्या आहेत की जी मुलगी करू शकते, बाकीच्या नाही करणं शक्य नाही. तो जो विचार होता तो गेला, पार बुडून गेला. प्रत्येक ठिकाणी आहे. पण झालं काय की नेमकं आम्ही ज्यावरती उपाययोजना करायच्या होत्या, उपाययोजना म्हणजे रिमोट जे आमचं पुरुषांच्या हातात होतं, ते थोडंसं त्या ठिकाणाहून घेऊन स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही अंशी आम्ही सक्सेसही झालो. पण झालं काय नेमकं की ते रिमोट त्यांच्या हातचं तर हिसकण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आमच्या जवळ न येता त्या मोबाईल मध्ये रिमोट गेलं. हे तुमच्या लक्षातच आलं नाही कधी. ते सध्या रिमोट जे आहे ना, ते तुमच्या त्या मोबाईलकडे. तुम्हाला कदाचित कळतही नसेल, फक्त तुम्हाला सर्वांना सांगतोय की तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा एकदा तुमचा मोबाईल बघा. तुम्ही करा 2-4 दिवस ही प्रॅक्टिस, आणि त्या ठिकाणी पूर्ण डेटा येतं की तुम्ही या मागच्या 24 तासामध्ये किती वेळ मोबाईल वापरला. बघा तुम्ही टायमिंग तुमची तुम्हीच बघून घ्या. 2-3 दिवस बघा आणि नंतर विचार करा की अरे माझा वेळ कुठे जातोय, या वयामध्ये मला करिअर घडवायचं आहे. प्रत्येक क्षण म्हणजे जो एकूण 1 सेकंद, एकूण 1 मिनिट जर मी हा त्या पुस्तकावरती किंवा वाचनावरती जर दिला असता तर आतापर्यंत कितीतरी झालं असतं, आणि तेवढा वेळ माझा वाया गेला आहे. रिमोट मी याकरता म्हणतोय आहे की बऱ्याचदा तुमची इच्छा नसताना सुद्धा प्रत्येक वेळी ते रिपीट करतोय मी. तुम्ही फक्त त्या ठिकाणी एक रील पाहता 1 मिनिटाची, 30 सेकंदाची, परंतु त्याच्यानंतरचे 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास तो मोबाईल तुमच्याकडून कसे हिसकावून घेतो ते तुम्हालाही कळत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे त्याच्यामध्ये. आणि मग नंतर कुठेतरी आणि जात केव्हा येते, अरे कॉलेजची वेळ झाली, मला निघायचं आहे, मग धावतो. तोपर्यंत बघतोय आपण. रात्री झोपताना सुद्धा त्याच पद्धतीने बऱ्याचदा म्हणजे मी सांगत असतो की कोणी म्हणतं झोप येत नाही, कोणी म्हणतो मला खूप झोप येते. तुला जर खूप झोप येत असेल, काही करायचं नसेल तर मोबाईल घे, रील पाहता पाहता रात्र निघून जाईल, पण तुला झोप येणार नाही याची माझी गॅरंटी. आणि कोणी म्हणत असेल की त्या ठिकाणी मला झोप येते, तर पुस्तक घे, वाचता वाचता कधी झोप लागेल तर ते माहिती पडत नाही. पुस्तक सुटलंच हो आमच्या हातात. काय माहिती पडणार आहे, काय वाचणार आहे, आणि कशा पद्धतीने आम्ही तिथपर्यंत पोहोचणार.
ग्राउंडवर आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, तर बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. ताईंनी ताईंचा प्रवास सांगितला. माझी जर गाडी थोडीशी लेट येत असेल किंवा सकाळी उठायला जर मला म्हणजे ते शक्य नसेल, नाही एवढ्या सकाळी कसं काय येणार, थोडासा अंधार असतो. तुमचा तो अंधार तो जो आहे की त्या अंधारामुळे मी इथे पोहोचू शकत नाही, ते मोठं आहे की ताईंनी केलेल्या संघर्षामध्ये ताईंना आलेल्या अडचणी मोठ्या आहेत. थोडासा विचार करा ना. हे जेव्हा तुम्ही कम्पेअर कराल ना, ताईंनी जो प्रवास सांगितला तो मी स्वतः काय करते आहे, मी स्वतः काय करतो आहे याच्याशी जेव्हा कम्पेअर कराल ना, त्यावेळेस लक्षात येईल की मला कुठलीच अडचण, त्यावेळेस लक्षात येईल की माझी कुठलीच अडचण नाहीये. फक्त जे काय आहे तो माझा ऍटिट्यूड किंवा मी कुठेतरी कमी पडते, त्याला मला दुरुस्त केलं पाहिजे हे लक्षात येईल. तुम्हाला फक्त वेळ झाला आहे खूप, मी खूप काही बोलणार नाही या ठिकाणी. काय म्हणायचं होतं मला ते तुम्हाला कळलं आहे की दोघींनी प्रवास सांगितला आहे आपला, त्यावरून तुमच्या लक्षात आलं असणार आहे की आम्हाला कुठे लक्षात द्यायला पाहिजे. थोडस किमान रोज एका सेकंदाकरता आठवाल. 8 मार्च 2025 लक्षात ठेवायचा आणि त्या कार्यक्रमाचं लक्षात ठेवायचं आणि फक्त एका सेकंदाकरिता एक शब्द या दोघींचा जो कोणता आठवत असेल तो शब्द फक्त आठवा, त्याचं चित्र आठवा. आशाताई समोर दिसत आहेत अशा आठवा, नेताताई समोर दिसत आहेत फक्त असं आठवा. आणि मग कोणत्या अडचणी येतात बघा, सर्व अडचणी आपोआप. खूप मोठं शस्त्र आहे. परंतु जेव्हा तुम्ही त्याचा विचार करा, आज ते हृदयाला भिडलेलं आहे, तर ते बाहेर निघू देऊ नका. ही जबाबदारी तुमची आहे. निश्चितपणे प्रत्येक जण त्या ठिकाणी करिअरच नाही तर सुरुवातीलाच प्रस्तावना करताना सुद्धा यांनी म्हटलं, त्या लक्ष्मीच्या याच्यातही उल्लेख आलाय, प्रत्येकाच्या याच्यात उल्लेख आला आहे की संपूर्ण जग तुम्ही बदलवून टाकू शकता. म्हणजे जे बदलवायचं आहे ना आपल्याला, महिला दिन साजरा होणार नाही ते तुम्ही करू शकता. बदलते निश्चित, पण आपल्याला कुठेतरी ते करायला लागेल. आणि याची सुरुवात उद्या कधीच करू नका, ती आज करा, आता करा, कारण तो उद्या कधीच येत नाही जीवनामध्ये. एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. तुम्हाला आज या ठिकाणी आशाताईंनी जे प्रवास वर्णन सांगितलंय, मला तर आश्चर्य, म्हणजे ताईंनी म्हटलं बोलताना की थोडासा वेळ जास्त घेतला. नेता काकू म्हणजे माझ्या साक्षीदार आहेत. आम्हाला दोघांनाही माहितीच नाही पडलं की तुम्ही खूप वेळचा बोलतात, म्हणून म्हटलं आणखी यांनी बोलावं ना थोडस. आणि आमचे जे विचार होते, जर आम्हाला एकमेकाला आजूबाजूला बसल्यानंतर इथे माहिती नाही, तर सर्वांची जी सिच्युएशन आहे ती हीच आहे, सर्वांना तेच वाटलेलं आहे. फक्त विनंती हीच आहे की ते तसंच टिकू द्या, त्याच्याशिवाय नाही जमणार. करू शकतो प्रत्येक जण संघर्ष. आपण या ठिकाणी सेल्फ डिफेन्सचे क्लासेस घेतले मुलींसाठी फ्री. सर्वांना जवळपास 3-4 दिवस ते थोडस यांच्याकरता टेक्निक वापरावं लागते. एक डेट दिली, कट ऑफ डेट रजिस्ट्रेशनची, फ्री रजिस्ट्रेशनची डेट दिली. त्यानंतर पुन्हा एक नोटीस टाकली, विद्यार्थिनींच्या विनंतीवरून डेट 3 दिवस वाढवण्यात येत आहे. प्रश्न माझा होता, माझ्याकडे रजिस्ट्रेशन झाले नव्हते, सांगतोय तुमच्यासमोर. त्यानंतर क्लास सुरू केला. ज्याचं जमलं तो यायचं, माझं आज काय तर जमलंच नाही, उद्या काय तर मी उशिरा उठली. शेवटी हार्डली 15 ते 17 विद्यार्थिनींनी ते क्लासेस या ठिकाणी पूर्ण केले. मला सांगा, आपण सर्वांनी जर ते केले असते, येऊ द्या ना कोणी पण समोर, काय फरक पडतंय? त्याला मी एकटीच पुरून उरते अशा पद्धतीचा तुम्ही आविर्भाव जर असेल ना, तर ज्या म्हणजे अप्रिय घटना घडतायत ना, या घटना घडना तर दूर, हा विचार सुद्धा कोणाच्या डोक्यात डोकावणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो. तुम्हाला समोर यायला लागणार. या ठिकाणी आता सध्या म्हणजे शनिवार रविवार क्लासेस टाइमचे चालू असतात. हे जे आता तुम्ही बघितलंय ना, तर ते शनिवार रविवार, आणि आम्ही त्याला कोर्स मध्ये कन्व्हर्ट केलंय. त्याची ती एक्झाम पण घेणार आहोत, थेअरी पण केलेली आहे, सगळं तर ते करणार आहोत. त्या ठिकाणी पहिल्या दिवशी रजिस्ट्रेशन, पुढं मॅडम आहे तिथे, रजिस्ट्रेशन किती 190 300 रजिस्ट्रेशन झाले. मॅडम म्हणे, सर आपण प्रोग्राम कुठे घ्यायचं, कुठे सुरू करायचं, एवढी मोठी आपल्याला जागा नाही. मी सांगितलं, म्हटलं तुम्ही अमुक अमुक ठिकाणी घ्या, जागा बसायला मिळाली नाही तर मी आहे जबाबदार, आणि मी आहेच त्या ठिकाणी, काही प्रश्न नाही. 72 मुली प्रेझेंट होत्या, बरोबर आहे, 72. पहिल्या दिवशी 72 होत्या. त्या दिवशी मी त्या मुलींना पण सांगितलं, म्हटलं हे कंटिन्यू पाहिजे, मला रोज तुम्ही एवढ्या आला पाहिजे. आणि मॅडमला सांगितलं की सतत 3 दिवस जे अब्सेंट असतील त्यांना काढून टाका, 10,000 थांबल्या तर त्या दारांना शिकवा, कारण त्यांना गरज आहे, बाकीच्यांना गरज नाहीये. मग आपण जर ते शिकून घेतलं, आपण जर ते अर्थार्जन करायला लागलो,
तरच त्याच्यामधून काही येईल ना. तुमच्यामधून एखादा चांगला उद्योजक, ताई म्हणतात की मी उद्योजक नाहीये, उद्योजक बनवणार आहे. बरोबर आहे. 50 उद्योजक या ठिकाणी तयार होतील ना, महिला उद्योजक. काय नाही होणार? आज ताईंना ताईच्या कार्यासाठी गौरव केला, ताईंनी ते पर्क्युलेट केल्यानंतर तुमचाही गौरव त्याच पद्धतीने झाला पाहिजे ना. तुम्ही आल्या पाहिजेत ना या ठिकाणी. अशा ताई प्रत्येक वर्षी मिळतील का मला तुम्हाला म्हणजे मोटिवेट करायला, प्रोत्साहन द्यायला? नाही. अशा ताई नसल्या तर तुमच्यापैकी कोणीतरी आलं पाहिजे ना या ठिकाणी. मग त्याला सुरुवात मी केली पाहिजे, अशा पद्धतीचा संकल्प तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. निश्चितपणे त्या ठिकाणी मार्ग निघून येतो. आणि बघा, बऱ्याचदा आपलं चुकतं, कोणीतरी आम्हाला भरकटवतं, जात, धर्म, गाव, मोहल्ला वगैरे अशा पद्धतीचं ते पुरुष महिला वगैरे डिवाइड करून काहीतरी वेगळंच करायला सांगतं. जर आपला संकल्प असेल ना, कुठेही अडचण येत नाही. ताई जेव्हा सांगत होत्या, माझ्या गुरूंची आठवण झाली की मी PhD करत असताना, आपण आता ते इंग्रजी शब्द खूप छान वाटतात म्हणून ते सुपरवायझर, माझे गाईड असे शब्द, म्हणजे माझे गुरुच. PhD ला नाव सांगतोय मी, डॉक्टर MT शेख, त्यांच्या अंडर माझं PhD झालं. थोडक्यात सांगतोय, त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी, म्हणजे असं म्हणतात की इथे जात नाही तिथे जात नाही, त्यांच्या ज्या काही संकल्पना असतील धर्माच्या त्या पण मला सांगितल्या, माझ्या पण त्यांनी ऐकल्यात वगैरे वगैरे. पण त्यांच्या घरचं सांगतोय, ताई वरून आठवण आली, त्यांचं लग्न झालं त्यावेळेस त्यांची मिसेस 10वा वर्ग झालेली होती. मुद्दाम मी त्यांचं उदाहरण याच्याकरता देतो आहे की एक कम्युनिटी, मुस्लिम कम्युनिटीमध्ये शिक्षण वगैरे हे तर ठीक, म्हणजे बुरखा पण उतरत नाही, 10वी झालेली मुलगी, आणि असंच बॅकग्राऊंड घरचं की घरून काही शक्य नव्हतं. आणि हे त्याच वेळेस म्हणजे लागले होते नुकतेच ते MSc वगैरे होऊन, म्हणजे प्रोफेसर होते. प्रोफेसर, ती 10वी झालेली मुलगी. त्यानंतर तिला नंतर शिकवत गेलं ते काय 11वी 12वी BA MA PhD वगैरे ते सर्व केलं त्या मॅडमनी. त्यानंतर त्या सुद्धा प्रोफेसर झाल्या. त्यानंतर कालांतराने त्या डीन झाल्या. आणि विशेष मॅडम सांगू इच्छितो, संत ज्ञानेश्वरांवरती जे काही काम आहे मराठीमध्ये केलं त्यांनी MA वगैरे, आणि ज्ञानेश्वरीवरती त्यांना डिलीट मिळाली त्या ठिकाणी, आणि ते सगळं केलं त्यांनी, ते सोबत होते. तर होतंय, पुरुष सोबत असतात, नाही असं नाही, पण आपल्याला कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे. तर सर्वांनी आजच्या या दिवसापासून, म्हणजे अतिशय छान दिवस आहे, आम्ही संकल्प केलेलाच आहे. मला जे काही अपॉर्च्युनिटी येईल, जे काही संधी येईल, माझा संकल्प पूर्ण करण्याच्या मार्गावरती, जे काही प्रत्येकाचे स्वप्न वेगळे असू शकतात, ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता मला ज्या ज्या संधी येतील त्या संधीचं मी निश्चितपणे सोनं करून घेईल. आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवा. आपण थोडासा दूर ठेवतो विचार की अशा पद्धतीचं वातावरण आहे, पुरुष वर्ग असेल किंवा कोणी असेल त्याची मला मदत मिळत नाहीये. आपण दुसरी बाजू पाहूया. असेल ना 10 पैकी 7 जर असतील की ज्यांची साथ मिळत नाही, पण तो विचार सोडून देऊ, 3 माझ्या सोबत आहेत, हा विचार नेहमी मनामध्ये असू द्या. निश्चितपणे आपल्याला पुढे जाता येतं. आणि हे सर्व मी जे आता सांगितलंय ना, तुम्हाला कुठलंही भाषण किंवा कुठलीही गोष्ट सांगण्याची गरज नाहीये. फक्त एक तुम्ही नजर आशाताईंकडे बघा की त्याचा प्रवास सुद्धा त्याच्या सांगत होत्या, जो खडतर प्रवास सांगत होत्या, त्यावेळी सुद्धा चेहऱ्यावरती स्मित होतं. ते स्मित जर तुम्हाला आणता आलं ना, जे हास्य चेहऱ्यावरती पाहिजे, ते कशाचं चिन्ह आहे? सकारात्मकतेचं, विश्वासाचं, आत्मविश्वासाचं, की मी ते करू शकते. अजून एक गोष्ट, ताईचं लक्ष नसेल पण ताई बोलून गेल्यात, जेव्हा ग्राउंड करता गेल्यात त्यावेळेस ताईंनी म्हटलं, ते चुकीने नाही म्हटलं, ताई ग्राउंड करता गेल्या त्यावेळेस पर्सनल इंटरव्ह्यूच्या तयारीने गेल्यात. या वाक्यामध्ये खूप काही आलेलं आहे, लक्षात घ्या. हा खूप मोठा आत्मविश्वास आहे. ग्राउंडच्या नंतर होता पर्सनल इंटरव्ह्यू. मला पर्सनल इंटरव्ह्यूला जायचंय या तयारीने त्या ग्राउंडवरती होत्या. कोणीच त्या ठिकाणी हरवू शकत नाही. त्या निश्चितपणे त्या ठिकाणी सक्सेस होणारच होत्या. आणि हे त्यांच्या मिस्टरांना घरीच कळलं होतं. त्यांच्या बोलण्यातून हे क्लिअर झालं, त्यांना ते घरीच कळलं होतं. कशामुळे? जिद्दीमुळे. कशामुळे? सकारात्मकतेमुळे. कशामुळे? आत्मविश्वासामुळे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळत आहेत. वातावरण खूप छान आहे, जग खूप सुंदर आहे, बघायचं त्याच्याकडे. आणि जग जर वाईट असेल तर किमान त्याच्यामध्ये माझा काही रोल नाही एवढं तर राहू द्या. वाईटामध्ये जे काही थोडंसं सुंदर असेल तर त्याच्यामध्ये माझा काहीतरी रोल आहे, हा विचार असू द्या ना. निश्चितपणे आपल्याला पुढे जाता येतं.
पुनश्च एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा आठवण करून देतोय. मी पुढल्या 8 मार्चला विचारणार आहे की मागच्या वर्षी आपण काय केलं आहे, आणि कार्यक्रम जर नसला तर मला खूपच आवडेल, कारण त्या ठिकाणी आमच्या ज्या मुली आहेत, तुम्हाला माहिती आहे, सांगतोय की मी ताईंशी बोललोय, मी नीता ताईंशी, हे जे सर्व आहे ना, हे आपण वेबसाईटच्या माध्यमातून जगात पोहोचवतोय. आणि म्हणून ताई जे म्हणतात शॉप, मी ती सर्व तयारी इथे करून ठेवली आहे. मी ताईंना त्या दिवशी, काल आपल्याकडे एक्झिबिशन लावलं आपण, पूर्ण अमरावती विभागातले सर्व प्राध्यापक वगैरे होते. फक्त मी हेच म्हटलं की तेवढी संख्या आपल्या, म्हणजे जर कोणी मागितलं विकत तर आपल्याकडे नाहीये, त्यामुळे आपल्याला विक्री ठेवता येणार नाही, हे माझं वाक्य होतं. नाहीतर आपलं कालच तिथे सेल सुरू झाला असता. हे आपण वेबसाईटच्या माध्यमातून करू, इथेच आपलं शॉप राहील, हे सगळं करता येईल. पण केव्हा? काल इव्हन डिस्प्ले करता सुद्धा आपल्याला अर्ध्या वस्तू इथे तुम्ही तयार केलेल्या होत्या आणि त्याला मदतीला काही ताईंकडून घ्याव्या लागल्या, ताईंनी तयार केलेल्या. त्या सगळ्या जेव्हा तुम्ही कराल ना, त्यावेळेस काहीच करण्याची गरज नाही. एका वेळेस एवढ्या मुली हाताला लागल्यानंतर एक वस्तू जर बनवायची तर 50 बुके एकाच वेळेस तयार होत. करा ना ते तयार निश्चितपणे आपण, आणि वेगळ्या पद्धतीनं निसर्गाचं संगोपन करून आपण ते करतोय. तर हे तुम्ही करा. हा कोर्स संपल्यानंतर तिथे थांबू नका, तुम्ही त्याला कंटिन्यू करा. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मग तुमचं पुस्तक वाचण्याचं असेल, म्हणजे लायब्ररीमध्ये बसायचं असेल, तुमच्याकडे कुठलं पुस्तक नाही, माझ्यापर्यंत निरोप पोहोचल्यानंतर ते अवेलेबल होऊन जातं. नो बजेट, त्याला कुठलाही बजेट नसतो. तुम्हाला ह्या वस्तू बनवल्यानंतर विक्रीसाठी कुठे ठेवायच्या आहेत त्याची व्यवस्था मी करतोय. वेबसाईटवर टाकायचंय तेही मी करतोय. ऑनलाईन बिझनेस करायचा आहे तेही मी करतोय. तुम्हाला एक उद्योजक बनवण्याकरिता जे जे मला करता येईल ते मी करायला तयार आहे, नेहमी करता तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही पुढेच. खूप शुभेच्छा देतो. आणि गोसे महाविद्यालयातर्फे आशाताईंचे, नीता काकूंचे खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि थोडासा वायचाळ मॅडमवर राग व्यक्त करतो, कारण की आशाताईंना त्या खूप दिवसापासून ओळखतात आणि माझी एवढ्या दिवसानंतर तुम्ही ओळख करून दिली आणि इथे बोलावलं. मला म्हणजे माहिती नाही, आज सांगितलं मला की त्या इथेच राहतात. तर एवढे दिवस तुम्ही का नाही आणला, हा माझा थोडासा राग आहे तुमच्यावर. आता तर इथे आहेत ना. थँक्यू, धन्यवाद. आणि आशाताईंचा प्रत्येक शब्द, त्यांनी जो संघर्ष केलेला आहे, संघर्षातूनच उभं राहत असतं, तसं उभं राहत नाही. त्यांनी जे म्हटलं ना, यश विकत घेता येत नाही, बाकी सगळं काही घेता येतं, भौतिक सुविधा घेता येतील, यश नाही घेता येत. कारण ते इतर जरी म्हणत असतील, इतर टाळ्या वाजवत असतील, पण मनाला कुठंतरी पटत नाही की हे यश माझं नाहीये, असं कुठंतरी ते वाटतंय. आणि जेव्हा स्वतःच असतं ना, त्यावेळेस हिमतीने आपण समोर उभं राहतो. तर तुमच्या भावी आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि एक 2च मिनिटांसाठी ऍक्च्युली आता डायरेक्ट आपण आभार प्रदर्शनाकडेच वळणार आहे, पण 2 मिनिटांमध्ये मॅडम तुम्हाला सायबर सिक्युरिटी बद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तरी मी लहासे मॅडम यांना मंचावर निमंत्रित करते. सॉरी, मी परत तुमच्याशी थोडा संवाद साधतेय, पण तो आज खरोखर खूप गरजेचा आहे असं मला वाटतंय. कारण आजकाल आपण जे बघतोय, तुम्ही फोटो काढतात स्वतःचे, कधी कधी ते अर्धनग्न कपड्यांवर सुद्धा असतात. तुम्हाला ॲक्च्युली प्रॅक्टिकली मी बोलतेय, पण याचे खूप वाईट परिणाम आपल्याला सोशल मीडियाकडून बघायला मिळत आहेत. आणि बऱ्याच वेळा तुम्ही फॅशनच्या नादामध्ये विसरताय की आपण काय अपलोड करतोय किंवा कुठे अपलोड करतोय. आणि याचे घातक परिणाम नंतर तुमच्या वैवाहिक जीवनावर किंवा तुमच्या कौटुंबिक जीवनावर झाल्याशिवाय राहत नाही. तरी बी अलर्ट. तुम्ही सायबर बुलिंग सारख्या गोष्टी तुम्हाला कदाचित माहीत असतील नसतील, मला माहिती नाही आहे, पण बरेचसे आता AI वगैरे आलेलं आहे, तर तुम्ही सावरा स्वतःला आणि यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण ह्या गोष्टी तुम्हाला क्षणिक आनंद देतात, पण लाईफ टाईम तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरताय. नका जाऊ या फॅशनच्या नादात, नका लागू. गरज नाही आहे तुम्ही कॉलेज, शाळा आणि इथे लिपस्टिक वगैरे लावून जाण्याची किंवा शॉर्ट्स कपडे वगैरे घालण्याची किंवा इतर ठिकाणी वावरताना स्वतःला प्रदर्शन करू असं वागण्याची ॲक्च्युली खरोखर गरज नाही आहे. हे आयुष्य नंतर जगायचं आहे आपल्याला. तुम्ही जेव्हा एका यशाच्या टप्प्यावर जाल ना, तेव्हा हेच आयुष्य जगायचं आहे. हवं तसं जगा. खूप सुंदर आहे ते, हवं तसं जगू शकता. पण सध्याचा हा जो काळ आहे, हा जो पिरियड आहे आपला, हा शैक्षणिक
काळ आहे हा त्यासाठीच घालवा. ते वाणप्रस्थाश्रम वगैरे तुम्हाला माहित असेल, तो जो पिरियड असतो ना तो त्या त्या गोष्टीसाठीच असला पाहिजे. तो जर इतरत्र भरकटत जर हे झाला तर त्याचे खूप साईड इफेक्ट होतात, आपल्या समाजावर होतात, आपल्या आरोग्यावर होतात, आपल्या कुटुंबावर होतात, सगळ्यांवर होतात. तरी माझी म्हणजे एक मैत्रीण म्हणून, एक बहीण म्हणून, एक आई म्हणून तुम्हाला एक सजेशन आहे की तुम्ही या गोष्टी करू नका. आणि बाहेर जे मी कॉलेजच्या समोरच एका ITIच्या मुलींना खूप त्यांचं चालू होतं, अक्षरशः शिवजयंती साजरी करून आल्या, नऊवारी वगैरे घातलेली आणि मुलांच्या अगदी अशा जवळ राहून असा वगैरे काहीतरी फोटो काढणे त्यांचं सेशन चालू होतं. सर आणि त्यांची टीम माझ्या समोरून गेली, पण आमचं तेव्हा मी त्या मुलींना अक्षरशः तिथेच क्रॉस केलं. कारण आपली भूमिका फक्त सांगायची नाहीये, प्रॅक्टिकली करायची आहे. आज तुमच्यातलं कुणी जरी असा प्रकार कुणाला जरी दिसला तरी तो तिथे थांबवण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही त्यांची आई नसलात ना तरी तो तुमचाच संवर्ग आहे हा लक्षात ठेवा. बरोबर आहे. आज त्या मुलीची बदनामी होणं काय किंवा तिचं वाईट होणं काय आणि माझं किंवा स्वतःचं वाईट होणं काय यात काही फरक नसला पाहिजे. मी या मताची. तुम्ही स्वतःचे हे बना, संरक्षक बना, गरज नाहीये कुणाची. तर या गोष्टी तुम्ही स्वतः सांभाळू शकता. आणि पुरुष वर्ग ही सगळ्यात पुरुष वर्ग वाईट नसतो, हाताची 5ही बोटं सारखी नसतात, त्याच्यामुळे त्यांना दोष देत बसू नका. तेही आपले सहकारी आहेत आणि कितीतरी पुरुष असे की ते खूप प्रोटेक्टिव्ह आहेत आणि खूप संरक्षक म्हणून ते काम करताय आपल्यासाठी. त्याच्यामुळे त्यांनी पण असं स्वतःला हे करून घेऊ नये आणि आपणही त्यांना खाली दाखवू नये. कायद्याचा आणि याचा अपव्यय म्हणजे आपल्याच हातून चूक होणार नाही. जरी कायदा तुमच्या बाजूने असेल तरी त्या कायद्याचा तुम्ही गैरवापर करू नये असं मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे. नाही आम्ही काही केलं काय, आम्ही जर म्हटलं मी नुसती ओरडली तरी माझ्या बाजूने कायदा आहे, यांचा काय विचार आहे, यांना आता लगेच जेल लगेच हे होणारच आहे. या भ्रमात राहू नका. खोटं किंवा चुकीचं किंवा गैरवापर कधीही कोणत्या गोष्टीचा करू नका. हे स्पेशली मला मुलींना सांगायचं आहे. कारण आज तुम्हाला शासनानं भरपूर अधिकार दिले आहेत, भरपूर कायदे तुमच्या बाजूने आहेत, पण त्याचा गैरवापर करू नका. तेही तुमचे सहचारी आहेत, तुमचे मित्र आहेत, तुमचे भाऊ आहेत, तुमचे वडील आहेत. त्यांच्याशिवाय तुम्ही नाही आणि तुमच्याशिवाय ते नाही. त्याच्यामुळे कोण कमी आणि कोण जास्त हा कधी हे करू नका. बस धन्यवाद. चला बी अलर्ट आणि खूप खूप शुभेच्छा परत एकदा. फक्त संकल्प करूनच सोडायचा हे मात्र विसरायचं नाही. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आभार प्रदर्शनाकरिता मी तिवारी मॅडम यांना मंचावर निमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. शेवटी तुमच्या आली आहे पूर्णत्वाच्या करतवेळी, सुचल्या तशा सादर करते आभाराच्या 4च ओळी. तुमच्या आमच्या ओठामधून एकच आता सूर निघावा, कृतज्ञतेचा सोहळा बनून मैफिलीचा या शेवट व्हावा. इथे उपस्थित सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा कार्यक्रम सामान्यतेकडून असामान्यतेकडे हा खूप यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. तरी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोसे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री तळवणकर सर यांनी आपल्या कार्यक्रमाला परवानगी दिली आणि आपला बहुमूल्य वेळ दिला, याबद्दल सरांचे खूप खूप आभार. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या नीताताई बोबडे मॅडम यांनी अविरतपणे आपल्या विद्यालयाला 25 वर्षापासून मुलींना मोफत ते कचऱ्यापासून कलाकृतीचं प्रशिक्षण देत आहेत. याद्वारे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारचे उद्योगही सुरू केले आहे, खूप चांगलं त्यांचं अर्निंगही आहे. तर त्यांनी आपल्याला इथे मार्गदर्शनही केलं आहे आणि आपला बहुमूल्य वेळही दिला आहे, त्याबद्दल मॅडम आपले खूप खूप आभार. यानंतर आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व प्रमुख वक्ता म्हणून लाभलेल्या आशाताई लहासे मॅडम यांचे खूप खूप आभार. आणि यांच्या नावामध्येच आहे आशा, तर ते त्यांची प्रतिकृती आहेत असं मला वाटते. आणि मॅडमनी जे मार्गदर्शन आपल्याला केलं आहे, मॅडम मॅरिड असल्यानंतर मॅडमचा हा प्रवास आहे. तर आपण अनमॅरिड आहोत. मॅडम लग्नानंतर एवढ्या अचिव्हमेंट्स करू शकतात, तर आपण खूप काही करू शकतो. आणि मॅडमनी जसं मला काल सांगितलं की आज ही कार्यशाळा होणार आहे आणि मॅडम ही येणार आहेत. मी मॅडमला म्हटलं मॅडम काल जी कार्यशाळा होणार आहे किंवा आम्हाला जी प्रेरणा मिळणार आहे ते ठीक आहे, परंतु आजच मला एवढी प्रेरणा मिळाली. त्याआधी मी थोडंसं टेन्शनमध्ये होती. त्यानंतर मी लगेच अभ्यासाला सुरुवात केली आणि रात्री 3 वाजेपर्यंत अभ्यास केला. म्हटलं मॅडम मी उद्याच्या कार्यशाळेला तुम्ही 10ला म्हणता मी 9:30लाच पोहोचते. अशी म्हणजे कालच खूप प्रेरणादायी व्याख्यान होणार तुम्हाला माहित होतं आणि आज मॅडमला साक्षात मी पाहिलं
आणि त्यांचं मार्गदर्शनही ऐकलं त्याबद्दल मॅडम म्हणजे तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्याच्यापेक्षा तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. तर तुम्ही इथं आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. त्यानंतर आपल्या महिला सक्षमीकरण महिला उद्योजकता विकास समितीच्या समन्वयक डॉक्टर बोचे मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद. वायचा मॅडम यांचे खूप खूप आभार. रोहिणी धरमकार मॅडम यांनी जे सूत्रसंचालन केलं आहे, मॅडम समितीच्या सदस्यही आहेत, त्यांचे खूप खूप आभार. इथे उपस्थित सर्व प्राध्यापक प्राध्यापिका यांचे खूप खूप आभार. विद्यार्थिनींचे खूप खूप आभार. आणि या कार्यशाळेला नॉन टीचिंग तर्फे चंदनकार भाऊ आणि पाटील सर यांचे खूप खूप आभार. त्यांनी खूप मदत या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी केली आहे, त्यांचे खूप खूप आभार. आणि इथे उपस्थित सर्व दृश्य ज्या लोकांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्यांचे खूप खूप आभार. तर कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला आहे असे मी जाहीर करते. धन्यवाद.